हाँ, yes. So now it started. And yes. So yes. क्या बोल रहे थे आप? आंसर क्या था उसका कि व्हाट इज अ स्टॉक? एक कंपनी के अगर मेरे पास 10 शेयर है तो उसका मतलब क्या है? मतलब अगर जितने टोटल शेयर है, सपोज कंपनी के 1 लाख हो गए, तो हम्म. आप 10/1 लाख उतना कंपनी का ओनरशिप ओन करते हो। ओके, राइट. और कोई कुछ इनपुट देना चाहता है उसमें? हेलो. किसी को कोई और इनपुट देना है इसमें कि एक शेयर का? नहीं नहीं, सेम एज हिम। ओके. तो अभी अभी देखो, मेरी एक कंपनी है. मैंने बहुत मेहनत से यहाँ तक कंपनी लाई है. एंड अभी अगर मेरी जैसे, अभी मान लो एक टाटा की जो कंपनी है, मान लो कोई भी टीसीएस कंपनी है एक, तो आज अगर टीसीएस जैसी कंपनी तैयार करनी है, मतलब बिल्ड करनी है, तो मेहनत वाला फैक्टर अगर हम छोड़े और बस इकोनॉमिक फैक्टर पकड़े, तो कितने पैसे लगेंगे? ये उसका 10% होता है. मतलब वो प्राइस को क्या बोलते हैं हम? मतलब क्या मार्केट कैपिटल क्या होता है? आपको क्या लगता है कि ये उस यही कंपनी की पूरी वैल्यूएशन। हाँ, वैल्यूएशन होती है, लेकिन मार्केट कैप एंड वैल्यूएशन में क्या डिफरेंस होता है? कुछ नहीं पता, नहीं हो तो ना बोल दो, मैं समझा दूंगा. मार्केट कैप मतलब टोटल शेयर्स इनटू करंट प्राइस। हाँ, राइट. एंड फिर जो आज अगर मेरी जैसी कंपनी आपको स्टैंड करनी है, तो उस प्राइस को बोलते हैं नेटवर्थ कंपनी की इन बेसिकली. तो क्या होता है कि अगर एक कंपनी है, अब मैं एकदम सिंपल सिंपल लेता हूँ एग्जांपल्स. मान लो एक मेरी कंपनी है जो सिर्फ 100 रुपीज की है, मेरा मार्केट नेटवर्थ मेरा, कि अगर मेरी जैसी कंपनी तुमको स्टार्ट करनी है तो तुमको 100 रुपीज चाहिए. ठीक है. तो अभी मैं क्या करूंगा, अगर मेरी कंपनी मुझे मार्केट में लानी है मतलब अगर मुझे उसके शेयर्स दूसरे लोगों को बांटने हैं, पब्लिक करनी है मेरी कंपनी प्राइवेट से, तो मैं क्या करूंगा कि अपने कंपनी का कुछ पार्ट, ठीक है, अभी ये ध्यान से समझो कि मेरी कंपनी का कुछ पार्ट मैं दूसरे लोगों के लिए ओपन करूंगा. मतलब मेरी कंपनी 100 रुपीज है, तो अभी के लिए मैं 100 के 100 रुपीज मैं ओन करता हूँ. तो अभी मैं क्या बोलूंगा कि मैं मेरे 100 रुपीज में से 5 रुपीज मैं लोगों को ऑफर करूंगा. तो 95% पार्ट अभी भी मेरा है. तो उस बचे हुए 5% में मैं क्या करूंगा कि मैं लोगों को बोलूंगा कि भाई ये लो 5 रुपीज है मेरे. और मैं डिसाइड करता हूँ कि ओके, तो मैं डिसाइड करता हूँ कि ये जो मेरे 5 शेयर्स है, जो मेरे 5 रुपीज है, तो ये 5 रुपीज के मुझे 5 ही शेयर्स देने के लोगों को. तो फिर मैं क्या करूंगा, लो कंपनी का आईपीओ लाऊंगा. वो आईपीओ हम लोग सीखेंगे बाद में क्या होता है वो सब, अगर आपको नहीं पता हो तो आईपीओ जो है मैं लाऊंगा कंपनी में, फिर लोग बिड करेंगे. अभी मान लो 5, और मैं बोलूंगा कि एक शेयर के लिए 1 रुपीज का ही बिड करोगे तुम लोग. तो ऐसे मुझे 10 लोगों ने लेट से अप्लाई किया, तो मैं उन 10 में से कोई भी 5 बंदों को रैंडमली चूज करके एक एक शेयर दे दूंगा. तो मेरे कंपनी के 5 शेयर आ गए मैदान में. और ये जो 5 शेयर होते हैं, अभी लेट से एक शेयर की प्राइस मैंने 1 रुपीज रखी थी, तो 5 into 1 = 5 रुपीज, ये हो गया मेरा मार्केट कैप. लेकिन मेरी कंपनी का असल नेटवर्थ कितना है? 100 रुपीज. तो ये समझा कि नेटवर्थ एंड मार्केट कैप में क्या डिफरेंस होता है? यस यस। तो अभी अभी इसका मतलब ये है कि बाकी लोगों को समझा या नहीं, मतलब या ऊपर से चला गया? समझा समझा। मीन्स मार्केट कैपिटलाइजेशन में ओनर का नहीं आता क्या? नहीं नहीं, ओनर उसमें क्या करते हैं, अभी ये जो 5 मैंने शेयर्स दिए ना, उसमें वो हाँ, कुछ ओनर क्या करते हैं कि 2 मैं खुद ही रख लूंगा और 3 ही दूंगा लोगों को. कुछ समझ नहीं आया। नहीं समझे? ठीक है. क्या है, अभी 95% मार्केट में है, ठीक है, हम्म, तो जितना पार्ट पब्लिक है, उस पब्लिक पार्ट में से भी एज अ पब्लिक वो ओनर अपने पास भी रख सकता है शेयर. अच्छा अच्छा अच्छा। ठीक है, मतलब एज अ प्रमोटर उसके पास उसका 95% स्टेक है, लेकिन एज अ पब्लिक भी वो 5% स्टेक ले, मतलब जितना चाहता है उतना, मैक्सिमम 75% होता है. तो जितना उसको प्रमोटर होल्डिंग कहते हैं. ये वर्ड याद रखना, ये फंडामेंटल एनालिसिस में काम आएगा. प्रमोटर होल्डिंग उसको बोलते हैं कि आउट ऑफ द टोटल मार्केट कैप अवेलेबल,
खुद प्रमोटर कितना होल्ड कर रहा है उसमें उसको परमिशन होती है कि वो मैक्सिमम 75% करे। मतलब अगर हमारे एग्जांपल में हम देखें तो जो 5 शेयर थे, तो ये 5 शेयर का 75% कितना होता है? 3 शेयर्स, ठीक है। तो उसको मैक्सिमम परमिशन है कि वह 3 शेयर्स होल्ड कर सके उस पब्लिक पार्ट में से, इससे ज्यादा वो नहीं कर सकता। मतलब उसको एटलीस्ट 2 शेयर तो भी लोगों को देने पड़ेंगे अगर उसको पब्लिक बनना है तो मैक्सिमम 75% स्टेक प्रमोटर रख सकता है आउट ऑफ द टोटल मार्केट कैपिटल। तो अब यहाँ तक समझा? किसी को समझ गया सूरज? यस। सो अभी अभी हमारी कंपनी आ गई मार्केट में। सो अभी इस पे हम करेंगे ट्रेड्स एंड ऑल, जो भी हम करेंगे वो सब करेंगे। तो अभी यहाँ पे बात आती है कि कंपनी अभी अभी यहाँ से मार्केट में बहुत सारी कंपनीज है, ठीक है। जैसे अभी बीएसई एंड एनएसई ऐसे 2 बोर्ड्स होते हैं जहाँ पे कंपनीज लिस्टेड होती है। मतलब कोई ना कोई तो उनपे ऐसा होगा ना जहाँ पे कंपनी को जमा करनी होगी। तो ऐसे एक सेबी करके चीज होती है। मतलब जैसे हमारे 10th बोर्ड के एग्जाम्स एसएससी बोर्ड, एचएससी बोर्ड ये कंडक्ट कराते थे ना, तो वैसे ही ये स्टॉक्स का सब रेगुलेशन कौन कराता है? तो सेबी कराती है स्टॉक्स के लिए। जैसे हमारे लिए पुलिस होती है, अगर हमारे साथ कुछ बुरा होता है या हम कुछ बुरा करते हैं तो हमें पकड़ने वाला या हमारी मदद करने वाला कौन है? तो पुलिस है। वैसे ही अगर स्टॉक्स से रिलेटेड तुम्हारे साथ हो, अगर तुम्हारी कंपनी का मैनिपुलेशन किया जाए, ऐसी अफवाह बनाई जाए कि ये कंपनी का स्टॉक बहुत ऊपर जाने वाला है, इसको खरीदो, तो इसको बोलते हैं। तो ये होती है सेबी। सेबी इज द रेगुलेटर। एंड जैसे प्रथमेश ने डाला है कि स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, तो एक्चुअली सिक्योरिटी बोर्ड ऑफ एक्सचेंज होना चाहिए ना इसमें। हाँ, वही डाला है, सिक्योरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। तो सिक्योरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ये एक बोर्ड होता है जो रेगुलेट करता है कि कैसे कैसे स्टॉक्स आनी चाहिए। इसके बहुत बहुत अलग अलग रूल्स होते हैं, वो अपने काम के नहीं है। तो अभी ऐसे बहुत सारी कंपनीज है। अभी एनएसई मतलब नेशनल स्टॉक एक्सचेंज, एंड बीएसई मतलब बॉम्बे स्टॉक एक्सचेंज। अब ये नाम भले इनके अजीब लगते हो, लेकिन ये दोनों एक ही काम करती है। एंड इन दोनों के इंडेक्सेस होते हैं, सेंसेक्स एंड निफ्टी। अभी ये बहुत बेसिक चीज है, ये आप लोगों को मालूम होगी। नहीं मालूम होगी तो आप लोग, जिनको नहीं मालूम, यहाँ पे मैक्सिमम लोगों को मालूम है ये चीजें। मुझे पता है कि यहाँ पे मैक्सिमम लोगों को मालूम है, इसलिए अगर आपको नहीं पता है तो आप ना, मैं उनको अलग से समझा दूंगा। तो यस, यस सचिन, कोई डाउट है? हाँ, मैं मेरे को नहीं पता है ये चीजें। अच्छा, ओके। तो आप मुझे डीएम कर सकते हो। वैसे मैं एक बार एकदम 1-2 मिनट में बताता हूँ कि निफ्टी जो मतलब सी दो दो तरह के अपने यहाँ पे लिस्टिंग ये है, मतलब जहाँ पे लिस्ट कर सकते हैं हम, स्टॉक एक्सचेंजेस उन्हें बोलते हैं। तो वो स्टॉक एक्सचेंजेस जो है वो होते हैं, एक होता है नेशनल स्टॉक एक्सचेंज, एक होता है बॉम्बे स्टॉक एक्सचेंज। इनके नाम पे मत जाओ, ये दोनों एक ही काम करते हैं। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जो है ये पुराना है बहुत। जब इंडिया में स्टॉक मार्केट पहले पहले शुरू हुआ था 1980s के ज़माने में, या आई एम नॉट श्योर क्या डेट थी, लेकिन ऐसे बहुत 65 ईयर्स के बाद, मतलब के आसपास अराउंड उसको हो गए। एंड बीएसई जो है वो तब से चला आ रहा है। लेकिन बीएसई में बहुत प्रॉब्लम्स थी। मतलब ऐसे कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन उनके चार्ट्स थोड़े से डिलेड होते हैं। मतलब जो डेटा होता है वो 10-15 मिनट्स लेट होता है। तो ऐसे छोटी मोटी बातें होती है उसमें। तो फिर उसमें एक और चीज़ बनाई गई, एक और बोर्ड बनाया गया, उसको हम कहते हैं कि नेशनल स्टॉक एक्सचेंज, जो कि एकदम करंट है, अच्छा है, एंड जहाँ की सारी सेवाएं वगैरह फास्ट होती है। एंड ये दोनों दोनों प्राइवेट होती है। मतलब ऐसे कोई प्राइवेटली ओन नहीं करता, गवर्नमेंट का भी स्टेक होता है इसमें, लेकिन रेगुलेटेड होती है। तो ये इस बातों में जाने की कोई खास जरूरत नहीं है। तो एनएससी एंड बीएससी ऐसी जो जगह होती है जहाँ पे कंपनीज लिस्ट होती है। मतलब अगर तुम कोई भी कंपनी का चार्ट देखोगे तो पहले आपको देखना पड़ता है कि वो कौन से स्टॉक एक्सचेंज पे लिस्टेड है। मैक्सिमम जो कंपनियां होती है, जो बड़ी बड़ी कंपनियां हैं, जैसे रिलायंस, टीसीएस, इन्फोसिस, ये दोनों जगह पे लिस्टेड है। कोई छोटी मोटी कंपनी होती है वो जनरली सिर्फ बीएससी पे लिस्टेड होती है, या फिर सिर्फ एनएससी पे लिस्टेड होती है, कोई छोटी मोटी कंपनी। तो ऐसे हम यहाँ पे लिस्टिंग करते हैं। तो इसमें क्या होता है कि सेंसेक्स, यानी सेंसेक्स एंड निफ्टी क्या होते हैं, तो ये भी एक लाइन में बता देता हूँ कि सेंसेक्स जो है वो निफ्टी का मतलब जो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज में, मतलब बीएसई में जो भी स्टॉक्स आते हैं उनके उनमें से जो टॉप 50 स्टॉक्स है, मतलब बीएसई में अभी 5,500 के आसपास स्टॉक्स है। मतलब अलग अलग स्टॉक्स 5,500 है।
तो सेंसेक्स में टॉप 50 कंपनीज आती है एंड निफ्टी में टॉप 30 कंपनीज, सॉरी सेंसेक्स में 30 आती है एंड निफ्टी में 50 आती है। निफ्टी 50 हम आपने सुना होगा ये वर्ड, तो निफ्टी 50 वर्ड उधर से आता है कि सेंसेक्स की टॉप 30 कंपनीज एंड बीएसई की टॉप 30 कंपनीज एंड निफ्टी की टॉप 50 कंपनीज। तो इनका जो एवरेज होता है कि ये ऑन एन एवरेज कैसे मूव कर रही है, इसको बोलते हैं सेंसेक्स एंड निफ्टी। आपने अगर कभी न्यूज सुनी होगी कि सेंसेक्स बहुत बढ़ गया, तो इसका मतलब ये है कि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पे लिस्टेड जो टॉप 30 कंपनीज है, वो टॉप 30 कंपनीज बहुत आगे बढ़ गई। मतलब टॉप, अब ये टॉप कंपनीज कैसे लिस्ट होगी, जिसका ज्यादा मार्केट कैप, वो मतलब मार्केट कैप के अनुसार आते हैं वो, जिसके ज्यादा पैसे मार्केट में वो ज्यादा मतलब स्ट्रॉन्ग कंपनी ऐसे पकड़े जाती है उसमें। तो अगर सेंसेक्स बहुत ज्यादा मूव करता है तो इसका मतलब कि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज पे लिस्टेड जो भी कंपनीज है, उन कंपनीज के जो भी मार्केट कैपिटलाइजेशन में जिसका भी सबसे हाई मार्केट कैप है, ऐसी टॉप 30 कंपनीज इतना का एवरेज इतना मूव किया। एंड सिमिलरली टॉप 50 कंपनीज का एवरेज एनएसी के मूव किया, तो उसको बोलते हैं निफ्टी। तो ये होते हैं निफ्टी एंड सेंसेक्स। एंड जब भी हमें पता करना होता है ना कि निफ्ट मार्केट की क्या सिचुएशन है, मार्केट का क्या हाल है, हम सेंसेक्स एंड निफ्टी का चार्ट देखते हैं। तो अभी आजकल के ज़माने में देखो, मैक्सिमम लोग क्या करते हैं कि जो मतलब टेक्निकल एनालिसिस के ऊपर काम करते हैं, चार्ट वार्ट देख के ट्रेडिंग करना, स्विंग ट्रेडिंग करना, इंट्राडे करना, ये सब जो चीज़ें हम लोग करते हैं, ये सब एनएससी के साथ ही होता है जनरली। एंड बीएससी के ऊपर हम फंडामेंटल एनालिसिस करते हैं जनरली। अब ये बस ट्रेंड है, इसका कोई लॉजिक नहीं है, बीएससी के चार्ट्स पे भी ट्रेडिंग कर सकते हो तुम। तो ये होती है एनएससी एंड बीएससी, सेंसेक्स एंड निफ्टी। तो अगर आपने अभी कभी ऐसी न्यूज सुनी होगी कि सेंसेक्स थी 3%, अभी कल परसों के दिन मार्केट 5% गिर गया था, तो निफ्टी एंड सेंसेक्स दोनों 5% गिरे थे जिस दिन वॉर स्टार्ट हुआ रशिया एंड यूक्रेन का। तो उस दिन 5% ड्रॉप हुआ था। तो उस ड्रॉप का मतलब ये है कि 5% जो टॉप कंपनीज है एनएससी एंड बीएससी पे लिस्टेड, जो टॉप कंपनीज है, उनका एवरेज 5% से गिर गया। इसका बस यही मतलब है। तो जब भी हमें पता करना होता है कि मार्केट की क्या सिचुएशन है, तो हम क्या करते हैं कि देखते हैं सेंसेक्स एंड निफ्टी कैसे परफॉर्म कर रहे हैं। अभी कभी कभी न्यूज आती है, अभी कुछ दिनों पहले ही न्यूज आई थी कि एक कुछ दिन मतलब 6 महीने पहले अप्रोक्स न्यूज आई थी कि सेंसेक्स हिट्स 50,000 पॉइंट्स। तो 50,000 पॉइंट्स का मतलब ये होता है कि आज तक जब भी मार्केट बढ़ा तभी मतलब, एंड ये सेंसेक्स एंड निफ्टी पॉइंट्स में गिने जाते हैं, रुपीज में नहीं। तो ये सब उसके बारीकी छोटे मोटे पॉइंट्स है, वो आप यूट्यूब पे देख सकते हो। एंड यूट्यूब पे बहुत अच्छे से एकदम डिटेल से वो पूरा इक्वेशन वगैरह लिख के समझाएगा आपको। तो यू कैन रेफर इट, अगर आपको जानना है कि एग्जैक्टली होते क्या है, उनके मैथ्स में जाना है उनके बिहाइंड, तो यू कैन डेफिनेटली गो। एंड आई वुड सजेस्ट कि आपने जाना चाहिए थोड़ा बहुत, क्योंकि हम इंजीनियरिंग के स्टूडेंट्स हैं, तो मैथ्स पे थोड़ा सा हमें देखना चाहिए कि कैसे चीज़ें काम करती है। सो दिस वाज अबाउट निफ्टी, सेंसेक्स एंड एनएससी बीएससी। तो अब यहाँ तक हमारे जो स्टॉक्स है वो मार्केट में आ गए हैं, लिस्ट हो गए हैं। एंड अभी अभी हमारा क्या काम है, अभी ये तो कंपनी ओनर की बात हो गई, उसने उसके स्टॉक लिस्ट कर दिए। अभी हमारा क्या काम है, तो जैसे मैंने बोला कि 5,500 प्लस कंपनीज है इंडियन स्टॉक एक्सचेंजेस में। तो 5,500 कंपनीज में से हम कैसे चूज करें कि मुझे कौन सी कंपनी में बाय करना है। तो हम कैसे कैसे चूज करें कि हमें बाय करना है या नहीं। तो इसके दो तरीके होते हैं, एक होता है फंडामेंटल एनालिसिस एंड एक होता है टेक्निकल एनालिसिस। फंडामेंटल एनालिसिस का मतलब ये होता है कि तुम उसके इसमें जाओ कि उस वो कंपनी कितना प्रॉफिट कमा रही है, कितना लॉस हो रहा है, फिर उनका रेवेन्यू कितना आ रहा है, फिर उसके बोर्ड की मीटिंग में वो लोग क्या चर्चा कर रहे हैं। फिर कहीं ऐसा तो नहीं कि मान लो आप कोई पेट्रोल की कंपनी के बारे में रिसर्च कर रहे हो, तो वो पेट्रोल की कंपनी अगर पेट्रोल के भाव बहुत ज़्यादा बढ़ने वाले हैं, तो इसका मतलब ये है कि वो कंपनी बहुत प्रॉफिट करेगी, क्योंकि पेट्रोल तो लोग खरीदेंगे ही। तो फिर तुम वो कंपनी बाय करोगे। तो इसका इसका ये मतलब है कि तुम फंडामेंटली एनालाइज कर रहे हो कंपनीज को कि ये पेट्रोल की कंपनी है, इसके पेट्रोल के भाव बढ़ने वाले हैं, इसलिए मैं कंपनी खरीद रहा हूँ, तो उसको बोलते हैं फंडामेंटल एनालिसिस। ये सिंपल एग्जांपल हो गया।
ऐसे बहुत सारे। अभी आपने एक थीम सुनी होगी कि इलेक्ट्रिक व्हीकल्स की थीम है। अभी इलेक्ट्रिक व्हीकल्स बहुत आ रहे हैं मैदान में। तो इलेक्ट्रिक व्हीकल्स की जो इन्वेस्ट करने वाली कंपनीज है, जैसे अमारा राजा बैटरीज, सीमेंस, टाटा मोटर्स एंड और टाटा पावर, टाटा एएलएक्सएसआई, ये सब जो कंपनीज है ईवीज में हेवीली इन्वेस्ट कर रही है। एंड और भी बहुत है। तो ये इनमें से फिर तुम अगर ये कंपनीज को, हाँ सेमीकंडक्टर्स वगैरह भी, सेमीकंडक्टर्स की भी बहुत बड़ी थीम है। तो ये जो ऐसा होता है, तो इसको हम कहते हैं कि ईवी मतलब फंडामेंटल एनालिसिस, कि कंपनी के बारे में जानो, कंपनी क्या प्रोडक्ट है कंपनी का, कंपनी कैसे काम करती है, फिर उसका आने वाला फ्यूचर स्कोप अच्छा है क्या। तो अभी मान लो कोई कंपनी AIML में इन्वेस्ट करती है, तो मेरे जैसा बंदा तो लेगा ही, क्योंकि मुझे तो मतलब उस कंपनी के बारे में सोचेगा जरूर, क्योंकि मुझे AIML में इंटरेस्ट है, मुझे AIML के फ्यूचर में विश्वास भी है। ठीक है, तो इसको इसलिए मैं फंडामेंटली फिर उस कंपनी के फंडामेंटल देखूंगा कि भाई ये कंपनी सच में करती क्या है, फिर कैसे कौन से मॉडल्स बनाती है, फिर इसमें जो भी करती है ये काम धंधा, उसमें इसको प्रॉफिट हो रहा है या लॉस ही हुए जा रहा है, या फिर इसके कंपनी में कैश ही नहीं आ रहा। अभी कैसे होता है, कोई कोई कंपनी बहुत ज्यादा मार्केट कैप है, मान लो ऐसे थाउजेंड्स ऑफ करोड़ में कंपनीज का मार्केट कैप होता है, एंड मान लो हर साल का प्रॉफिट 2 करोड़, 4 करोड़, 5 करोड़ ऐसा है। तो दैट इज नॉट अ गुड कंपनी ना, कि अगर आपका मार्केट कैप इतना ज्यादा है तो आप 4 और 5 करोड़ हर क्वार्टर को कमा के क्या ही उखाड़ रहे हो। तो इसका मतलब वो कंपनी अच्छी नहीं। तो इन सब चीजों का अगर आपको स्टडी करना है तो उसको कहते हैं फंडामेंटल एनालिसिस, मतलब कंपनी के फंडामेंटल्स का एनालिसिस। एंड ये ये जो फंडामेंटल एनालिसिस करते हैं ये लोग जनरली मोर टाइम के लिए इन्वेस्ट करते हैं। मतलब ये लोग क्या करते हैं कि एक बार कंपनी ले ली तो अभी 3-4 साल बाद देखेंगे, 5 साल बाद देखेंगे। वॉरेन बफेट जैसे लोग 40-40, 50-50 साल बाद बात करते हैं कंपनीज के बारे में बेचने की। तो यस, बेसिकली मोर देन 2 years होता है उसका टाइम, 1 और 2 years, ये जैसे भी आपकी इच्छा है। वैसे दिन ब दिन जैसे जैसे हम आगे बढ़ रहे हैं वैसे वैसे इसका टाइम कम ही होते जा रहा है, कि लोगों के पेशेंस वगैरह कम हो रहे हैं। सो दैट इज ऑल अबाउट फंडामेंटल एनालिसिस। एंड अभी आते हैं मुद्दे की बात, एकदम मुद्दे की बात जो हम बहुत यूज करने वाले हैं। अगर आपको ट्रेडिंग करनी है जिंदगी में, ट्रेडिंग का मतलब इंट्राडे भी आ गया, उसमें स्विंग भी आ गया, एंड एक हफ्ते मतलब एक आज एक स्टॉक लेने का, फिर हफ्ते भर में छोड़ देने का, हफ्ते भर में 10 to 20% प्रॉफिट लेके छोड़ देने का, ऐसे ऐसे सब अगर आपको सीखना है तो यू कैन गो फॉर टेक्निकल एनालिसिस। टेक्निकल एनालिसिस का फंडामेंटल में भी यूज होता है, कि जब तुम फंडामेंटली कोई कंपनी एनालाइज करते हो तो उसमें एग्जैक्टली एंट्री कब ले, ये देखने के लिए भी टेक्निकल एनालिसिस का यूज होता है। तो टेक्निकल एनालिसिस करने के लिए पहले तो आपको उसका चार्ट देखना पड़ता है। हर कंपनी का चार्ट होता है, जैसे मैंने बोला, अभी मैं आपको दिखाऊंगा भी कि चार्ट कैसा होता है, क्या होता है। तो वो कंपनी का चार्ट हमें देखना होता है। फिर चार्ट में कैंडलस्टिक पैटर्न्स वगैरह ऐसे सब होती है। तो मैं अभी अपनी स्क्रीन शेयर करके बताता हूँ कि ठीक है, अब तक यहाँ तक किसी को डाउट है कुछ? नहीं हो तो चार्ट में डाल दो यार, थोड़ा सा मतलब आइडिया आ जाएगा। ओके, सो बस यहाँ तक था बेसिक्स। अभी ये सब बेसिक्स है, अगर इसमें कुछ भी नहीं पूछा समझा होगा, या फिर बाद में कुछ डाउट आया तो मुझे पूछ सकते हो, या फिर गूगल इज ऑलवेज योर फ्रेंड, यूट्यूब इज योर फ्रेंड। तो ठीक है, तो ये एक कंपनी है। साल में कितने क्वार्टर होते हैं? साल में 4 क्वार्टर्स होते हैं। फर्स्ट क्वार्टर होता है मार्च, अभी 3-3 महीने गिन लो। मार्च अप्रैल से स्टार्ट होता है, अप्रैल से पहले 3 महीने, अप्रैल मई जून, ये पहला क्वार्टर होता है। फिर जुलाई अगस्त सितंबर, ये दूसरा क्वार्टर होता है। एंड सॉरी मैंने उल्टा, सॉरी यार एकदम, तो मैंने उल्टा बोला। एक्चुअली देर आर 3 क्वार्टर्स एंड 4-4 महीने के क्वार्टर होते हैं, इसलिए तो इनको क्वार्टर बोलते हैं। नो जस्ट बेटा, लेट मी चेक क्वार्टर्स। वैसे मैं ज़्यादा फंडामेंटल्स पे ध्यान नहीं देता, इसलिए मुझे ऐसे कंफ्यूजन होते रहते हैं। ठीक है, राइट, तो मैं सही बोल रहा था। तो 3-3 महीने के क्वार्टर्स होते हैं, पहले ही सही बोल रहा था।
3 महीने के क्वार्टर्स होते हैं, 4 क्वार्टर्स होते हैं ऐसे। अब पहला एंड अप्रैल से स्टार्ट होते हैं क्वार्टर्स एंड मार्च पे एंड होते हैं। तो जो एनुअल रिपोर्ट्स आती है कंपनीज की कि साल भर में क्या क्या काम हुआ, वो मार्च के बाद आती है, मतलब मार्च में जब क्वार्टर खत्म होगा लास्ट वाला तब आती है। तो साल में 4 क्वार्टर्स होते हैं, इतना ध्यान रखना। एंड अभी जो आएगा लेटेस्ट क्वार्टर खत्म होगा वो मार्च में खत्म होगा, आने वाले मार्च में लेटेस्ट क्वार्टर खत्म होगा। सो राइट, तो फिर ये होता है चार्ट। कोई भी कंपनी का चार्ट हम ऐसे देखते हैं। ये एक वेबसाइट है, आप अलग अलग वेबसाइट्स भी रेफर कर सकते हो। ज़ेरोधा का भी खुद का प्लेटफॉर्म है। अपस्टॉक्स एंड ग्रो, हर मतलब हर कंपनी का अपना अपना प्लेटफॉर्म होता है, लेकिन ये जो है ये वर्ल्ड वाइड सबसे ज़्यादा ये प्लेटफॉर्म यूज़ किया जाता है कि फॉर एनालिसिस, टेक्निकल एनालिसिस ऑफ स्टॉक्स। तो मैं इसकी आपको लिंक देता हूँ। अगर आप लोग ने लैपटॉप से ज्वाइन किया है या मोबाइल से भी ज्वाइन किया है तो इसको खोल सकते हैं। अगर आप मोबाइल पे है तो इसका एक ऐप भी होता है, तो आप वो ऐप भी देख सकते हो। ऐप एंड इसमें कोई खास फर्क नहीं है। सो ऐप भी आप देख सकते हो। तो मैंने इसकी लिंक डाली है, मैंने इसकी लिंक पहले भी डाली थी, तो आप एक बार इस पे विजिट करो। यहाँ पे चार्ट्स आते हैं कंपनी के, पहले आपको साइन अप वगैरह करना पड़ेगा, तो वो सब कर लेना। तो दिस इज बेसिकली व्हाट अ चार्ट इज, कोई भी कंपनी का। अब ये एप्टस वैल्यू हाउसिंग फाइनेंस नाम की कंपनी। अभी टेक्निकल एनालिसिस में हम करते क्या है, देखो चार्ट तो खोल लिया, चार्ट देख लिए, अभी इससे कुछ समझा नहीं अपने को, चार्ट से करना क्या है। सो दिस इज चार्ट। अभी इसको देखना कैसे है, पढ़ना कैसे है, ये सब मैं धीरे धीरे आपको समझाऊंगा। तो टेक्निकल एनालिसिस में हम करते क्या है, हमें ये जानने की ज़रूरत नहीं कि कंपनी क्या बेचती है, हमें ये जानने की ज़रूरत नहीं है कि कंपनी प्रॉफिट बना रही है या लॉस बना रही है, हमें ये जानने की ज़रूरत नहीं है कि कंपनी का क्या वैल्यूएशन है, क्या क्या चीज़ है। हमें हमें कुछ जानने की ज़रूरत नहीं है। क्यों? क्योंकि हम थोड़ी ना 6 महीने के लिए उसको होल्ड करने वाले, 6 महीने या साल भर। ज़्यादा से ज़्यादा हम ज़्यादा से ज़्यादा 3 4 5, एकदम मैक्स में 6 7 महीने हम होल्ड कर सकते हैं। अगर आपको उस कंपनी में थोड़ा बहुत फंडामेंटली भी विश्वास हो तो आप उसको ज़्यादा के लिए होल्ड कर सकते हैं। लेकिन इन जनरल मैं बहुत कम टाइम के लिए होल्ड करता हूँ कंपनीज। फॉर एग्जांपल 1 2 महीने से 2 महीने तक। अभी मेरे भी कुछ कंपनीज हैं, मैं आपको एग्जांपल दिखा सकता हूँ जो मैंने स्विंग ट्रेड्स किए हैं उसमें बहुत सारे। अभी मान लो ये बी सॉफ्ट नाम की कंपनी है, बिरला सॉफ्ट इंडिया। तो ये जो कंपनी है बिरला सॉफ्ट, तो अभी आप इसका चार्ट देख सकते हो। मैंने यहाँ पे मार्किंग्स की है, दिख रहा है यहाँ पे एंट्री एंड एग्जिट की मेरी। तो हाँ हाँ, सो मैंने इस दिन बाय किया था। ये जो आप यहाँ पे जो दिख रहा है ना आपको, ये वाली कैंडल, इनको कैंडल्स कहते हैं। ये सब नहीं समझाऊंगा मैं आपको, इनको क्या क्या कैसे पढ़ते हैं इसको। तो मैंने क्या प्राइस पे बाय किया था, 499 रुपीज़, 499 रुपीज़ को मैंने बाय किया था। एंड फिर इन लेस देन 1 और 2 वीक्स इसकी प्राइस हो गई 555। तो फिर 555 पे मैंने इसको छोड़ दिया। अभी ये मैंने इसी प्राइस पे क्यों छोड़ा ये भी मैं आपको समझाऊंगा। एंड फिर छोड़ने के बाद मैंने जब इसको सेल किया तो उसके बाद देखना ये 555 से लेके इसकी वैल्यू कहाँ तक आई, एकदम 403 तक। तो जितनी इंपॉर्टेंट तुम्हारी एंट्री है उससे ज्यादा इंपॉर्टेंट तुम्हारा एग्जिट है टेक्निकल एनालिसिस में। अगर मैं इसको थोड़े दिन और होल्ड करता तो मेरे तो जितने कमाए थे वो तो गए, एंड इवन मैं लॉस में आ जाता। तो ये सब स्किल है, ये सब तुम सीखोगे टाइम के साथ। एंड ये सब देखना मैं तुमको समझाऊंगा कैसे देखते हैं, क्या देखते हैं। सो ठीक है, तो अभी चार्ट कैसे देखते हैं, ठीक है। तो अभी ये कोई भी एक कंपनी का रैंडम चार्ट है, मैं कोई भी एक रैंडम कंपनी खोलता हूँ जिसपे मार्किंग्स नहीं हो। तो एल के से है क्या कोई इंडियन कंपनी? हाँ, एल के पी। आईजीएल। हाँ, एल के पी फिन है, ऐसे मैंने रैंडमली डाला था कुछ भी। ठीक है, तो ये एक कंपनी है। अभी देखो इसमें ना कैंडल स्टिक्स क्या होती है, देखो अभी ये तो ध्यान से देखो इसको। मैंने टच डिसेबल करके रखा है आज। ठीक है, सो दिस, ये जो आपको दिख रही है ना ये चीज, दिस इज अ कैंडल। ये ईच इंडिविजुअल इज अ कैंडल, दिख रहा है? ये सब कैंडल्स है, ये रेड ग्रीन वाले ये सब कैंडल्स है, इनको कैंडल स्टिक्स कहते हैं। तो ये जो कैंडल स्टिक्स है ना, ये इनका हर कैंडल देखो आप, अगर आप ध्यान से देखोगे हर एक कैंडल को,
तो हर किसी का शेप साइज अलग है, हर किसी का लुक अलग है। कि कहीं पे ये जो इसकी विक्स होती है, इसको विक कहते हैं, VICK। तो ये जो विक्स होती है, ये विक्स किसी की कम किसी की छोटी, इसका क्या मतलब है ये। और ये बाकी का जो पार्ट है उसको बॉडी कहते हैं, विक एंड बॉडी। अभी आपके अगर आप रेगुलर कॅन्डल देखो तो उसमें भी तो एक क्या कहते हैं उसको, मराठीत वात म्हणतो आपण त्याला, कॅन्डलची वात आणि दॅट वॅक्स। सो विक एंड बॉडी ऐसे दो चीजें होती है। तो ये कैंडल की विक है एंड ये कैंडल की बॉडी है। तो इसको कहते हैं कैंडल स्टिक। एंड ये कैंडल स्टिक पैटर्न्स पे ही जो है ये टेक्निकल एनालिसिस पूरा इसी पे टेक्निकल एनालिसिस की दुनिया कायम है। सब कुछ ये कैंडल स्टिक्स बताती है। मतलब अभी आपको पहले बार देखोगे तो कुछ नहीं समझेगा, लेकिन ये कैंडल स्टिक्स ही है जो आगे आपको सब समझाएगी कि हुआ क्या है मार्केट में। अभी मैं मार्केट का एनालिसिस करके बताता हूँ बेस्ड अपॉन निफ्टी 50। ठीक है, ये निफ्टी 50 जैसे मैंने डिक्लेयर किया कि निफ्टी 50 क्या है क्या नहीं, ये सब आपने देखा, ये सब पे ध्यान मत दो जो मैंने दिखाया है। ओके राइट। तो ठीक है, ये सब निकालना ही सीखना है हमें कि क्या क्या होता है, हर किस चीज का मतलब ट्रेंड लाइंस क्या होती है एंड ऑल, यही सब सीखना है हमें। तो वो एंड गोल है, तो मैं अभी बेसिक्स के साथ जा रहा हूँ। सो सी, ये निफ्टी का चार्ट। एंड निफ्टी का चार्ट का कहना क्या ये मतलब होता है कि जो NSE पे लिस्टेड टॉप 50 कंपनीज है वो कैसे परफॉर्म कर रही है। तो अगर आप इस दिन की बात करो स्पेसिफिकली, जो ये वाला दिन है, मैं ये वाला दिन, ये वाला, तो मतलब ये जो कैंडल है ये वाला, तो ये वाली कैंडल के दिन आप क्या देख रहे हो कि मार्केट जो है, मतलब ओवरऑल मार्केट कितना गिरा, 2.18% गिरा। इसका मतलब ये है कि मार्केट 2.18% गिर गया उस दिन। ठीक है, अभी एक बड़ी सी ग्रीन कैंडल होगी कहीं पे, यस। तो ये कैंडल, तो इस कैंडल का मतलब है कि मार्केट 1.25% बढ़ गया। मतलब जो NSE पे लिस्टेड टॉप 50 कंपनीज है उनका एवरेज 1.25% से बढ़ा। बस इसका इतना ही मतलब होता है। तो ये चार्ट इसलिए हम देखते हैं कि हमें पता करना होता है कि कौन सा क्या कंडीशन है इसकी, क्या चल रहा है। तो अभी मैंने जैसे बताया था कि थर्सडे पे मार्केट 5% डाउन हो गया था। तो अभी ये 5% कैसे पता चला, तो ये देखो यहाँ पे क्या क्या पॉइंट, कितने पॉइंट्स पे था निफ्टी, 17,000 पॉइंट पे था अप्रोक्सीमेटली, 17,070। ठीक है, 17067। एंड फिर अगले दिन जब मार्केट खुला, जब मार्केट एंड हुआ अगले दिन, तो कहाँ पे एंड हुआ देखो, इस पॉइंट पे, यह है 16245। तो इसका मतलब 17,000 पॉइंट से 16,250, मतलब 16,000 एंड 250 पॉइंट्स पे अगर मार्केट आता है तो ये बहुत बुरी बात है, क्योंकि 5% देखो, 4.75% मार्केट डाउन है। तो मतलब निफ्टी 50 पे जो लिस्टेड, NSE पे लिस्टेड जो टॉप 50 कंपनीज है, उन टॉप 50 कंपनीज ने 5% ऑफ देयर मार्केट कैपिटल लूज कर दिया ऑन एन एवरेज। इसका मतलब ये है कि जो टॉप 50 कंपनीज है, कौन सी कंपनीज है टॉप 50, कोई भी टॉप कंपनीज का नाम बताओ जो आपको लगता है कि मार्केट में टॉप होंगी। रिलायंस, HDFC, TCS, राइट, रिलायंस, हाँ, और IGL, 5 तो बताओ। अदानी, अडानी, हाँ अडानी की बहुत सारी कंपनीज है, यहाँ पे आप देख सकते हो, मैंने बस अडानी टाइप किया। अदानी ग्रीन, अदानी पावर, हाँ राइट, अदानी विलमार, विलमार तो अभी आया है। है विलमर, हाँ नहीं है। हाँ आया है, अभी आया है, AWL है ना। विलमार नहीं है, आया है क्या? हाँ, आया है लेकिन टॉप 50 में नहीं है ना। नहीं नहीं अभी नहीं है, उसका मार्केट कैप देखना पड़ेगा ना। हाँ, तो सी, अभी ये देखो उस दिन कितना बढ़ गया ये। मतलब अगर तुम इस दिन लेते, इस प्राइस पे भी लेते अगर तुम 332 को, तो नेक्स्ट डे मॉर्निंग 10% तो अप्रोक्सीमेटली कमा लेते, 366। एंड अडानी विलमार की अगर आप बात करो तो आई वॉज वेरी लकी इन दिस कि मुझे IPO तो नहीं लगा था, लेकिन जिस दिन ये IPO खुला था ना, ये खुला था 227 रुपीज़ को, लिस्ट हुआ था 227 रुपीज़ को। एंड मैंने जब लिस्ट होते ही मैंने 232 को ले लिया था। पता नहीं मुझे क्या सूझा and मैंने ले लिया, कि मुझे लगा मतलब ये अच्छी कंपनी है, तो मैंने बस ले लिया। अब यहाँ पे प्राइस एक्शन नहीं, यहाँ पे कुछ कोई लॉजिक नहीं है, एकदम पूरा सट्टा टाइप था वो। तो मैंने 232 को ले लिया एंड उसके बाद देखो
232 कहाँ आता है? सी यहाँ पे आता है कहीं पे, यहाँ पे मैंने लिया था एंड उसके बाद मैंने यहाँ तक होल्ड किया उसको, यहाँ तक 60-70%, 4 ही दिन में, सिर्फ 4 दिन। सो आई वॉज लकी इन दिस, लेकिन ये ऐसे हर बार नहीं होता। तो अभी मैं ये नहीं बोल रहा कि अगर तुम रैंडमली कोई भी जो कंपनी जिस दिन लिस्ट होती है उस दिन उसको ले लो तो तुम्हारा फायदा ही होगा, उतना ही ज्यादा नहीं। हाँ ठीक है, तो आई वॉज लकी एंड 70% मैंने इसमें से कमाए। सो ओके, तो मैं वहां पे लकी था। लेकिन बहुत सारे ऐसे स्टॉक्स है जैसे कि ये मैंने उस दिन भी आपको दिखाया था, जक्सन फार्मा, ये आज भी बहुत ज्यादा बढ़ गया है। आज मतलब फ्राइडे को, JAGSN, ठीक है, आएगा ये तो राइट। तो ये जो स्टॉक है ये मैंने उस दिन लिया था। भाई तो ये जो स्टॉक है मैंने, हाँ सी, तो हाँ मैंने ये लिया था एंड ये इस पे मैंने एंट्री की थी इस दिन, ठीक है। अभी इस ही दिन मैंने एंट्री क्यों की, यही सीखने के लिए हम लोग यहाँ पे बैठे हैं। तो बस यही बात है कि हम लोग यहाँ पे किस लिए बैठे हैं, यही हमारा पॉइंट है। सी, अभी मैं इसी चार्ट को एनालाइज करके बोलता हूँ कि मैंने उसी दिन एंट्री क्यों ली। अभी देखो ये कैंडलस्टिक पैटर्न्स है, इनके बहुत तरह के पैटर्न्स होते हैं कैंडलस्टिक पैटर्न्स। अगर आप सर्च करो ना, मैंने एक बार ग्रुप पे भी डाला था कैंडलस्टिक्स का क्या मीनिंग होता है एंड पैटर्न्स भी होते हैं। तो अब अगर आप गूगल पे भी डालो तो आपको बहुत सारे इमेजेस मिल जाएंगे जो कैंडलस्टिक पैटर्न्स को एक्सप्लेन करते हैं। सी, जैसे कि ये वाला लेंगे हम, सिंपल, ठीक है। ये कैंडलस्टिक पैटर्न्स होते हैं एंड कैंडलस्टिक पैटर्न्स आर नॉट एज इम्पोर्टेंट, मतलब ये सेकंड प्रायोरिटी है हमारी। इसके पहले हमारी प्रायोरिटी आती है प्राइस एक्शन के पैटर्न्स, जो हम निकालना सीखने वाले हैं। एंड वो पैटर्न्स दिखते हैं कुछ ऐसे, सी, ये वो पैटर्न्स है। अभी ये पैटर्न्स को एक बार ध्यान से देखो एंड एक बार ये पैटर्न्स देखो जो मैंने ड्रॉ करा है, बस एक झटके में तुम्हें समझ में आ जाएगा। सी, देखो अभी बस इनमें से ये वाले पैटर्न में एंड ये वाले पैटर्न में कोई सिमिलैरिटी दिख रही है तुम लोगों को? ये वाला पैटर्न की अगर मैं बात करूं, इसकी कुछ दिख रहा है यहाँ पे सिमिलर उसके जैसा? दिख रहा है? हाँ अभी ये वाला पैटर्न देखो, ये वाला, अभी मैं ये बीच में है वही ट्रायंगल है वहाँ पे। हाँ सी, ये ट्रायंगल पैटर्न दिख रहा है? ये दिख रहा है? इसका मैं प्रूफ इसलिए दे रहा हूँ कि आपको पता चले कि मैं यही टेक्निक क्यों बताता हूँ, ठीक है। लुक आ रहा है क्या आपको? मतलब कितने जनों को समझा कि ये पैटर्न और ये पैटर्न सेम है एंड किस तरह से है? माइक ऑन करो यार, मैं चैट नहीं देख रहा। कळालं दादा, काही दोन्हीच्या सपोज ट्रायंगल फेज नंतर नाही का स्टॉक इन्क्रीज झाली किंमत? हाँ राइट। So this term is called as breakout when a triangle is broken out. See, अगर तुम एक ट्रायंगल ड्रॉ करते हो एंड दैट ट्रायंगल इज ब्रोकन आउट, सो इट मींस कि इट इज इफ अ ब्रोकआउट इज शोन देन इट गोज हायर, बस इसका ये मतलब है। एंड इफ अ ब्रेक डाउन इज शोन, सी यू कैन से दिस इमेज कि इफ ब्रेक डाउन इज शोन देन इट कंटिन्यूज इट्स ट्रेंड। सो बस इसका बस इतना ही मतलब है कि अगर ये ऊपर के साइड तोड़ेगा तो और ऊपर जाएगा, नीचे के साइड तोड़ेगा तो और नीचे जाएगा। फिर इतना इजी है तो सब लोग क्यों नहीं करते? इसके दो रीजन है, एक तो सबको मालूम नहीं होता एंड दूसरी बात, ये जो लाइंस ड्रॉ करना है ना, ये जितना दिखता है उससे कई ज्यादा मुश्किल है। मैंने पहले ही बोला था कि इट इज सिंपल बट नॉट इजी, ठीक है। इसको बहुत प्रैक्टिस लगती है। टाइम पीरियड कितना होता है? सॉरी, टाइम पीरियड टाइम, एक दिन का, एक महीने का, या सी हाँ, प्राइस एक्शन इज एप्लीकेबल इन ऑल टाइम फ्रेम्स। यू कैन सी हियर कि यहाँ पे मैंने 1 डे टाइम फ्रेम लिया है, यू कैन सी हियर, यहाँ पे वाटरमार्क में लिख के आ रहा है 1 डे। सो इसका मतलब है कि एक दिन की एक कैंडल, उस दिन क्या हुआ, तो इसका मतलब ये है कि उस दिन प्राइस मतलब
इसकी प्राइस थे 217 पे स्टार्ट हुआ ये, एंड एंड हुआ कहाँ पे 246 पे। फिर अगर ये कैंडलस्टिक की अगर आप बात करें ऊपर वाली जो उसके ऊपर है, तो इसका मतलब ये है कि ये ओपन तो हुआ था कहाँ पे, ओपन हुआ था यहाँ पे 248 पे ये ओपन हुआ था। फिर थोड़ा सा ऊपर गया 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 एकदम बहुत ऊपर गया 267, फिर उसी दिन में 267 से वापस नीचे आया, उसी दिन में वापस नीचे आया, बहुत नीचे गया, यहाँ पे गया 244 तक टच किया, फिर 244 को टच करके वापस उसने सपोर्ट लिया, एंड फिर वापस ऊपर 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 जाके ये वाला जो पॉइंट है यहाँ पे उसने दम तोड़ दिया 248 पे आके, यहाँ पे दिन खत्म हो गया उसका। ये कैंडल ऐसे बढ़ते हैं। अभी ये वाली कैंडल अगर आप पढ़ोगे तो इसका भी ऐसा ही मतलब है कि यहाँ पे जब डे स्टार्ट हुआ तब डे स्टार्टेड एट कितना 177, तो 177 रुपीज को डे स्टार्ट हुआ, फिर वहां से नीचे गया पहले, फिर नीचे गया कहाँ तक गया, वो जो विक जहां तक जा रही है, कहाँ तक जा रही है विक 175 तक, फिर वापस 175 से उसने सपोर्ट लिया, फिर बढ़ता गया बढ़ता गया बढ़ता गया बढ़ता गया, बहुत बड़ा बहुत बड़ा बहुत बड़ा, एंड फिर यहाँ पे एक पॉइंट आया 213, फिर 213 पे उसको वापस रेजिस्टेंस मिलने लगा, फिर रेजिस्टेंस से वह वापस नीचे 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 आया, एंड फिर वापस 209 पे उसने क्विट कर दिया, मतलब दिन खत्म हो गया उस दिन। फिर अगले दिन की बात, फिर उसके अगले दिन की बात, उसके अगले दिन की बात, इसको कहते हैं डे। तो ये 1 डे की टाइम फ्रेम है। अगर आप 1 डे नहीं चाहते एंड अगर आप चाहते हो कि नहीं मुझे 1-1 घंटे की कैंडल दो, तो आप यहाँ पे नेविगेट कर सकते हो। सो मैं वो हटा देता हूँ स्क्रीन। तो यहाँ पे आप नेविगेट कर सकते हो कि ये 1 आवर, 4 आवर, वीकली, सी ये एक वीक की एक, यहाँ पे एक वीक की एक कैंडल बन गई, यहाँ पे एक मंथ की एक कैंडल हो गई। दिख रहा है? जो मेरा पूरा ब्रेकआउट था, ट्रायंगल था, वो सब एक ही मंथ में हो गया। दिख रहा है क्या ये सब? हाँ दिख रहा है। हाँ, हाँ। तो वो जो रेजिस्टेंस और सपोर्ट लेते हैं वो किस पर डिपेंड होता है? वो इस पर वो उसके 2-3 पॉइंट है। एक तो जो एफएनओ होता है, फ्यूचर्स एंड ऑप्शंस, उसमें प्रॉब्लम ये होती है कि वहां पे लोग क्या करते हैं, फ्यूचर्स एंड ऑप्शंस मतलब अगर एकदम सिंपल टर्म्स में बोलूं तो अभी आज इसका प्राइस है 239, एंड मुझे अगर लगता है कि मार्च के महीने में इसका प्राइस जाएगा 250, फॉर एग्जाम्पल मुझे लगता है, तो मैं क्या करूंगा कि फ्यूचर बाय कर लूंगा, मैं उस कंपनी का फ्यूचर बाय कर लूंगा। अभी वो कैसे करते हैं क्या, वो तुम लोग अभी मत सोचो, तो मैंने बाय कर लिया बस फ्यूचर। तो फिर क्या होता है कि कभी कभी अभी मान लो एंड कोई ऐसा एंड फ्यूचर तुम सेल भी कर सकते हो, अगर तुम्हें लगता है कि ये कंपनी 239 में इसका प्राइस बहुत है एंड ये 239 ना होके 200 ही इसकी लिमिट होनी चाहिए ये महीने तक, तो कुछ लोग क्या करते हैं, फ्यूचर सेल करते हैं, कुछ लोग फ्यूचर बाय करते हैं, उसको बोलते हैं फ्यूचर्स एंड ऑप्शंस। तो अगर अगर मान लो तुम लोग हो एंड अगर तुम लोग ऐसे हो जो तुम लोगों ने सेल किया है वो स्टॉक कि नहीं नहीं ये तो 200 तक ही जाएगा, 250 तक नहीं जाएगा, तो फिर क्या होता है कि जब एक स्टॉक ऐसा बढ़ने लगता है, तुमको लगता है कि नहीं यार मैंने तो 200 बोला था, ये तो अभी 240 तक गया, इसका मतलब अगर ये 250 तक गया तो मैं तो हार गया, ठीक है, मतलब मेरे तो पैसे जा रहे। तो तुम लोग क्या करते हो, तुम सेलर्स का ग्रुप बनता है एंड फिर वो लोग शॉर्ट कर देते हैं उसको, हेवीली शॉर्ट करते हैं। फिर जब स्टॉक कोई हेवीली शॉर्ट होता है या फिर अगर कोई बुरी न्यूज आ गई मार्केट में, फॉर एग्जांपल अभी जैसे वॉर आ गया, तो वॉर भी आ गया, तो लोग क्या करते हैं कि नहीं नहीं अगर इसने ये सपोर्ट तोड़ा तो मैं सेल कर दूंगा। अभी अगर मेरे टाइम में क्या होता, अगर ये स्टॉक मान लो यहाँ से नीचे गिर जाता, यहाँ तक आता, तो मेरा स्टॉप लॉस यहाँ पे रखा होता मैंने ये जगह पे। तो इसका मतलब क्या है कि अगर इसने ये वाला सपोर्ट तोड़ दिया तो मैं बेच दूंगा। तो ये सपोर्ट एंड रेजिस्टेंस वाली जो चीजें है ना, ये बहुत इसके बहुत सारे फैक्टर्स होते हैं जनरली, कि इंट्राडे वाले ट्रेडर्स भी बैठे होते हैं। इंट्राडे वाले लोग क्या करते हैं पता है, ये ऐसे 1-1 मिनट की, 15 मिनट की, 40 मिनट की कैंडल ऐसे लेते, बस 30 मिनट्स, 25 मिनट्स, एंड ये 1-1 मिनट के कैंडल के ऊपर डील करते हैं। तो अभी ये 1-1 मिनट के कैंडल में या फिर 15 मिनट्स तो उनका मतलब इंट्राडे वालों का बेस्ट है। मतलब जैसे हम लोग 1 डे का जो स्विंग ट्रेडर्स होते हैं वो 1 डे में इन्वेस्ट करते हैं ना, 1 डे के टाइम फ्रेम में ज्यादा ध्यान देते हैं, वैसे इंट्राडे वाले 15 मिनट्स के टाइम फ्रेम में। तो अभी ये देखो यहाँ पे भी ट्रायंगल बन रहा है, ये तो मैंने ऐसे ही ड्रॉ किया लेकिन थोड़ा बहुत बन रहा है, ठीक है, इट्स नॉट दैट लॉजिकल। दो ही रेजिस्टेंसेस आए यहाँ पे।
ठीक है, तो ये ट्रायंगल बन गया। अभी देखो यहाँ से हमें क्या पता चलता है, सी कि ये जो स्टॉक है ये इसने यहाँ पे एक बार सपोर्ट लिया, यहाँ पे एक बार सपोर्ट लिया, यहाँ पे एक बार सपोर्ट लिया, यहाँ पे एक बार छोटू सा सपोर्ट लिया। फिर इसका मतलब ये है कि ये जो ट्रेंड लाइन, इसको ट्रेंड लाइन बोलते हैं, जो ब्लू कलर की लाइन मैंने ड्रॉ करी, तो ये ट्रेंड लाइन पे इसने सपोर्ट लिया है। इसका मतलब ये है कि इसी ट्रेंड लाइन पे ये लोग बार बार सपोर्ट ले रहा है, तो इसकी बहुत ज्यादा प्रोबेबिलिटी है कि ये अगली बार भी वहीं पे सपोर्ट लेगा। समझ रहे हो ये बात? अगर कोई स्टॉक 1 2 3 4 बार एक ही लाइन पे सपोर्ट ले रहा है, तो इसका क्या ये मतलब है कि वो 5वीं बार इट इज मोस्ट लाइकली टू टेक सपोर्ट एट दैट पॉइंट अगेन। ठीक है, ऊपर से जा रहा है कि ये अभी स्टॉक ब्रेकआउट हो क्या ऊपर जाएगा क्या? हाँ, पिछली बार बताओ। अभी इसका मतलब ये है कि सी अभी इट इज मोस्ट लाइकली टू फॉर अ स्टॉक टू टेक सपोर्ट फ्रॉम हेयर। ठीक है, फिर अभी मैं क्या करूंगा, आई विल वेट फॉर थोड़ा बहुत यहाँ पे अगर पॉजिटिव ग्रीन कैंडल आती है, थोड़ा बहुत पॉजिटिव, अगर एक अच्छी ग्रीन कैंडल आती है तो मैं बाय कर लूंगा, ऐसा मैं सोचता हूँ। लेकिन अगर मान लो कल सुबह उठते ही ये कैंडल यहाँ आने के बजाय यहाँ पे आ गई, ऐसे छोटी सी कैंडल है, इतनी बड़ी नहीं है, ठीक है, यहाँ पे आ गई, तो इसका मतलब तो ये हुआ ना कि इसने ब्रेक डाउन कर दिया। समझ रहे हो? मतलब ये अपने रेगुलर सपोर्ट से नीचे चला गया। यहाँ पे इसने मतलब इज्जत से यहाँ पे सपोर्ट लेना चाहिए था, लेकिन इसने नहीं लिया। इसका मतलब ये है कि इसको कोई सेल, मतलब इसको लोग सेल कर रहे हैं, तो इसकी अभी प्रोबेबिलिटी क्या है कि ये नीचे जाएगा, बहुत नीचे जाएगा, फिर यहाँ पे कहीं पे भी आ सकता है नीचे। तो ऐसे सिचुएशन में मैं सेल कर दूंगा। लेकिन अगर इसके जगह यहाँ पे छोटी कैंडल बनेगी ग्रीन कलर की अच्छी वाली, तो मैं क्या एक्सपेक्ट कर सकता हूँ कि ये स्टॉक यहाँ से लेके यहाँ तक तो जाएगा कम से कम। ठीक है, तो इसका मतलब मैं 3.23% ले लूंगा जेब में अपने। आणि जर तिथं ब्रेक झालं तर त्या पॉइंटलाच हाँ, आणि जर या पॉइंटला ब्रेक झालं तर और ऊपर का ऐक ना, हे डायग्राम जो ट्रायंगल आला तो ऑटोमॅटिक येऊन जातो ना? हे ऑटोमॅटिक आणायचं आपल्याला, हेच तर प्रोजेक्ट आहे। अच्छा, कळलंय? म्हणजे हे मी ड्रॉ केलं आता। मला हे कॅन्डलस्टिक्स हॅलो, मला हे कॅन्डलस्टिक्स वाला पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करशील का? कॅन्डलस्टिक म्हणजे काय नाही कळलं तुला? लास्ट पॉइंट काय कळला होता? नाही हे लास्ट वाला की सपोर्ट म्हणजे तो जो ट्रेंड होता तो वाला। अच्छा, राइट, तो 15 मिनिट्स मध्ये होता तो। सी व्हॉट यू कॅन सी हिअर इज एक पॉइंट आहे हा, म्हणजे हे काय, हा चार्ट आहे रॅन्डमली। आता तुम्ही कोणताही कसा आहे, आता हे टाइम फ्रेम वर हा डिपेंडेंट नाहीये, हा तुमचा कोणत्या कंपनीचा स्टॉक आहे, कोणत्या सेक्टर मधला स्टॉक आहे, कंपनीचा फायदा नुकसान ह्याच्याशी काहीच याला फरक पडत नाही। याला फक्त एका गोष्टीची फरक पडतो, किती रेजिस्टन्सेस आहेत आणि किती सपोर्ट, बस। इथं रेजिस्टन्सेस किती आहेत, हा पहिला रेजिस्टन्स, हा वाला थोडासा बाहेर दूर झाला, आणि हा सेकंड वाला, सॉरी माऊसची सवय नाहीये। आणि सपोर्ट्स किती आहेत, हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे, आणि हा एक सपोर्ट आहे, आणि आता हा कितवा, चौथा, 5वा सपोर्ट इथं बनतोय। ठीक आहे, सो आता मला सांगा की समजा तुम्ही म्हणजे आता एक गोष्ट जर 1 2 3 4 वेळेस होतीये, ठीक आहे, तो इट इज मोस्ट लाइकली टू हॅपन 5th टाइम ऑल्सो। ठीक आहे, तर म्हणजे एखादी टीम जर 4 वेळेस लगातार मॅच वर्ल्ड कप जिंकला एखाद्या टीमनी, तर इट इज मोस्ट लाइकली की ती टीम 5व्या वेळेस पण जिंकेल, ऑल्दो इट इज नॉट कन्फर्म। ठीक आहे, सो दिस इज प्राइस ऍक्शन अँड प्रोबॅबिलिटी। आणि आताची प्रोबॅबिलिटी कशी वाढेल, ठीक आहे, चला तुम्ही सगळ्यांनी 12वीच्या परीक्षा दिल्यात, प्रोबॅबिलिटी कशी वाढेल? वन थिंग दॅट कॅन एनहान्स प्रोबॅबिलिटी। आता मला सांगा, इथं आता मी सांगितलं की 4 वेळेस यांनी सपोर्ट घेतला इथे, ठीक आहे, तर 5व्या वेळेस पण सपोर्ट घेईल तो, याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे। ठीक आहे, कारण की याच्या आधी 4 वेळेस घेतलाय त्यांनी सपोर्ट।
बरोबर आहे. बरोबर. मग आता जर मला या स्टॉक पेक्षा अजून एक शुअर शॉर्ट स्टॉक पाहिजे, नाही नाही मला हे 4 मध्ये भरोसा नाही, मग काय करायचं? आता मला सांगा. रेजिस्टन्सच्या वर त्याच्या पाठीमागचं बघायचं. हा राईट, त्याच्या पाठीमागचं. आता मला सांगा, इथं जर अजून एक असं असतं, हे असं, मग इथं आणखीन एक असं असतं, अजून थोडंसं मोठं, आणखीन एक असतं इथं, आणखीन एक असे चालू असते खूप सारे. तर हे 4च्या ऐवजी 5, 6, 7, 8 भेटले असते ना आपल्याला. तर जेवढे जास्त रेजिस्टन्सेस किंवा जेवढे जास्त सपोर्ट्स, तेवढा तो पॅटर्न चांगला. कळतंय? आता जर याच्या जागी हा असा असला असता ना, हे पर्यंत कनेक्टेड आहे असं समजा, तर आता इथं 1 2 3 4 5 6 7 रेजिस्टन्सेस आहे आणि 4 5 6 7 8 आणि 8 सपोर्ट्स आहे. तर 7 रेजिस्टन्सेस आणि 8 सपोर्ट वाला चार्ट खूप स्ट्रॉंग असतो. कळलं? जेवढे जास्त रेजिस्टन्सेस किंवा जेवढे जास्त सपोर्ट्स, ठीक आहे, तेवढा तो स्टॉक पॉवरफुल असतो. आणखीन एक गोष्ट, जेवढी मोठी टाइम फ्रेम तेवढा तो स्टॉक पॉवरफुल असतो. ठीक आहे. आता ही टाइम फ्रेम 15 मिनिटची, पण जर हाच पॅटर्न मला डेली मध्ये भेटला, तो आय कॅन बी मोर शुअर अबाउट दॅट स्टॉक ॲज कम्पेअर टू द स्टॉक इफ इट इज इन स्मॉलर टाइम फ्रेम्स. ठीक आहे. सो वेन यू आर डुईंग स्विंग ट्रेडिंग, तेव्हा आपण काय करायचं, 1 डे, वीकली, मंथली अवॉइड करा. 1 डे 1 वीक किंवा 4 आवर 1 आवर. ही तर माझी जे इथं हे करून ठेवले ना मी, स्टार करून ठेवलेले बघा, 1 आवर 4 आवर डेली, वीकली, मंथली. आणि स्टॉप लॉस वगैरे सेट करताना 15 मिनिट्स मध्ये. हे ऑप्शनल आहे, मी 1 आवरचं बघूनच जनरली स्टॉप लॉस वगैरे लावतो. स्टॉप लॉस वगैरे काय असतं हे मी तुम्हाला आत्ताच नाही सांगणार, कारण की ते ट्रेड कशी घ्यायची, मग ते बाय करायचं का नाही, कितीला बाय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करू. आधी कोणता स्टॉक बाय करायचा याच्यावर आपण फोकस करू. सो असं आता बघा, हे मी जे तुम्हाला रेजिस्टन्स सपोर्ट सांगितले ते आता पटपट मोजा. इथं किती सपोर्ट्स आहेत बघा. थोडं बहुत खाली गेलेलं चालतं एखाद्या जागी. 4 सपोर्ट्स आहे ना. आणि हा पॅटर्न बघा, रेजिस्टन्सेस किती आहे? 3 आहे. 2 3 आहे. याला पकडतात आपण. हे मायन्यूट गोष्टीला आपण कसं असतं, ट्रेडिंग इज ऑल अबाउट इमोशन्स. म्हणजे कधी कधी काय होतं की आता तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही याला विकत घेतलंय, या स्टॉकला इथं विकत घेतलंय तुम्ही या प्राइसला 152 रुपयाला. आता तुम्ही इथून घेतलं, तुम्ही ह्याला इथं प्रॉफिट कमवला, मग इथं तुम्ही थोडंसं होल्ड केलं या दिवशी, पुन्हा इथून एवढा प्रॉफिट कमवला. आता तुम्ही 3 दिवसामध्ये, फक्त 3 दिवसामध्ये तुम्ही 17% प्रॉफिट कमवला, तर तुमच्या मनात कुठे ना कुठे एक धाकधूक असती ना रे, की आता हे रेजिस्टन्सच्या जवळ गेले, आता इथून पडणार आहे खाली. ठीक आहे. मग तुम्ही काय करता, काही जण काय करतात, जाऊ दे त्या रेजिस्टन्स पर्यंत जायला 1-2 टक्क्यासाठी 17% सोडू का मी माझे, म्हणून काही लोक आधीच सेल करून टाकतात. तर या आधी सेल झाल्यामुळे हे थोडासा एवढा एकदम थोडा शॉर्ट राहिला फ्रॉम टचिंग दॅट ट्रेंड लाईन. सो एवढा छोटा मायन्यूट डिफरन्स वी कॅन कन्सिडर इट इज ॲज इट ओके. पण जर याच्या जागी जर तू याला पकडलं असतं, ठीक आहे, तर दॅट वॉज अ बिग मिस्टेक, कारण की इथं बराच गॅप आहे. कळतंय? हा एक आहे, हा एक आहे. आता जर का हाच ग्राफ आपण जर का नोव्हेंबर मध्ये बघितला असता तर आपल्याला ते पुढचं माहित नसतं, बरोबर? राईट. हा, मग त्यावेळी काय केलं असतं आपण? नोव्हेंबर म्हणजे इथं बघितलं असतं हा, तर मग म्हणजे आपण म्हणजे आता आता आपल्याला प्रेझेंट एवढं मध्ये तिथं आहे. एवढं दिसतच नाही असं म्हणायला ना तू. अच्छा. ठीक आहे. मग पहिली गोष्ट तर ह्याचं पॅटर्नच बनत नाही काही, कारण की एक रेजिस्टन्सला मी रेजिस्टन्स मानत नाही. आपल्या इथं काय रूल आहे, 3 किंवा 3 पेक्षा अधिक रेजिस्टन्सेस पाहिजे तरच ब्रेकआउट कन्सिडर केला जाईल, आणि 3 किंवा 3 पेक्षा जास्त सपोर्ट्स पाहिजे तरच त्याला सपोर्ट मानला जाईल. ठीक आहे. तर आता हे 3 आकडा कुठून आलाय, तर हे खूप ट्रायड अँड टेस्टेड आकडा आहे. सो याच्या म्हणजे हे तुम्ही प्रॅक्टिसने तुम्हाला हे लक्षात येईल की 3 पर्यंत इज ओके.
ठीक आहे. आता 2 मध्ये नाही कन्व्हिन्स व्हायचं लगेच. ठीक आहे. 2 मध्ये नाही व्हायचं कन्व्हिन्स. म्हणून ऍटलीस्ट 3 बघायचे. आणि त्याच्यामध्ये कधी असतं अशा बरेच छोटे मोठे पॉईंट आहेत, ते मी तुम्हाला विदिन द जर्नी सांगत जाईल. जसे जसे तुम्ही चार्ट काढत जाल आणि मला पाठवत जाल, ग्रुपवरती टाकत जाल की बाबा मी हा चार्ट काढलाय आणि याच्यात काय कमी जास्त ते सांगा. तर मग मी तुम्हाला बिलकुल सांगू शकेल की कसं करायचं, काय करायचं आणि त्याच्यात काय कमी जास्त आहे, हे सगळे पॉईंट मी सांगू शकतो तुम्हाला. तर आय होप की तुम्ही आज ऍटलिस्ट एक गोष्ट तरी जी तुम्हाला माहित नसेल अशी शिकली असाल. तर जरा कोणी याला असं वाटतं की मी एक गोष्ट तरी नवीन शिकली तर चॅट बॉक्स मध्ये यस टाका. असंच एक फीडबॅक साठी ते घेतोय. कुठलं कुठलं पॅटर्न होतं ते डबल दाखवतं का? हा, मी याचा फोटो टाकून दिला आणि हे गुगल वरती अवेलेबल आहे. ओके ओके. कॉपी इमेज. ऐक ना, आता जो फ्लॅगचा जो पॅटर्न होता ना, हा. तू मागाशी तू आता एक स्टॉक दाखवला पाहिजे, त्यामुळे सुद्धा ऑब्झर्व होत होता फ्लॅग वाला. फ्लॅग वाला हो. कसं? आता इकडे पाहिजे, इथून बरोबर तो फ्लॅग वाला पॅटर्न शो होऊ राहिला. इथं खाली पाहिलं तर पाहिजे. अच्छा, हा राईट राईट. पण तो पण कसा पकडायचा? आता बघ, इथं काय असं स्ट्रॉंग नाहीये ना फ्लॅग. अच्छा. म्हणजे तुला फ्लॅग माझ्याकडे 1-2 आहेत. थांब आहे माझ्याकडे, आठवला मला, बरं झालं. तर मी हे दिवसभर बघत असतो ना, मला चार्ट पण पाठ झालेत कोणत्या कंपनीचा कसा चार्ट आहे. हे पहा, दिस इज अ रिव्हर्स फ्लॅग. दिसतं का? हा. दिस इज अ रिव्हर्स फ्लॅग. इथे इन्क्रीज झालं. हा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी इथं एंट्री केली होती. हे झेंडा दिसायला, त्या दिवशी माझी एंट्री आहे. ती वेगळी गोष्ट आहे की मी इथं काढलं होतं कुठेतरी, त्याला इथंच कुठेतरी सेल केलं होतं. पण हा, मी इथून इथपर्यंत होल्ड केलेलं विप्रोला. सो दिस इज 30% अप्रॉक्स. आणि मग नंतर मी पुन्हा कुठेतरी घेतलं होतं वाढताना बघून. आणि आता सध्या मी त्याला इथं बाय करून इथंच परेशान आहे बाबा, काय सांगू. आता याला लॉंग टर्म, हे एवढा फॉल आहे ना, हा पूर्ण पकडून ठेवलेलं आहे मी त्याला. आता इथं ऍव्हरेज करायचा प्रयत्न चालू आहे. पण हे फंडामेंटली स्ट्रॉंग आहे विप्रो. आणि विप्रो इज अ गुड कंपनी. आणि ते ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये खूप इन्व्हेस्ट करते विप्रो. सो ठीक आहे, कोणाला जर ब्लॉकचेन वगैरे याच्यात इंटरेस्ट असेल तर यू कॅन गो फॉर इट. काय आहे ते नेमकं ब्लॉकचेन डिटेल? हा, ब्लॉकचेन. अच्छा, तुम्ही फर्स्ट इयरचे ना माहिती नसेल ना. हा. तर ब्लॉकचेन म्हणजे काय, तुम्हाला क्रिप्टो ऐकलं असेल, क्रिप्टो करन्सीज, NFTs. हा, तर क्रिप्टो करन्सीज, NFTs ज्या असतात ह्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर डिपेंडेंट असतात. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही जगातली सगळ्यात सेक्युअर टेक्नॉलॉजी मानली जाते. म्हणजे ईमेल ID, पासवर्ड, कॅप्चा या सगळ्यांच्या पुढे चालून जर कोणती असेल तर ती आहे. म्हणजे आपल्या इथं काय काय आलं आजकाल सिक्युरिटीमध्ये, फेस व्हेरिफिकेशन, आय व्हेरिफिकेशन, फिंगरप्रिंट, आणखीन काय, कॅप्चा टाकणं रोबोटसाठी. ठीक आहे. तर या सगळ्यांच्या जो पुढे जाऊन एखादी टेक्नॉलॉजी असेल, एस्पेशली युज फॉर ट्रान्झॅक्शन्स, काय ट्रान्झॅक्शन्स जे असतात ह्यांना सेक्युअर करण्यासाठी ब्लॉकचेन नावाचा कन्सेप्ट आहे मार्केटमध्ये. तर तो कन्सेप्ट असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही एकदा जर राईट केलं ना काही, तुम्ही जर तिथं सांगितलं की बाबा मी एक्स माणसाने वाय माणसाला 500 रुपये इतक्या तारखेला पाठवले, तर चाहे जो भी हो जाए, काय, नो वन कॅन चेंज दॅट डेटा, नॉट इवन यू. ठीक आहे. तो once you create a data point, you can't change it. So that technology is called as blockchain. And for your kind information, metaverse is completely मेटावर्स पण टर्म ऐकली असेल तुम्ही, ती फेसबुक वर जे काही करताय ते. तर मेटावर्स हे कम्प्लिटली ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर डिपेंडंट आहे. आणि जे भारत आता क्रिप्टो करन्सी काढणार आहे, भारताने सांगितलं की भारताचा पण क्रिप्टो कॉइन येणार म्हणून. ठीक आहे. तर तो पण ब्लॉकचेन वरच डिपेंडंट असेल. जगातली प्रत्येक NFT, जगातली प्रत्येक, आता NFT म्हणजे काय की हा पर्टिक्युलर ब्लॉक, मग त्या ब्लॉक मध्ये ती कोणती वस्तू आहे त्याची माहिती असणार, ते कोणाचा ब्लॉक आहे त्याचे नाव असणार, आणि हे सगळं नाव सेव्ह झालं की मग ते आता कोणी एडिट करू शकणार आहे का? नाही. म्हणजे त्या माणसाच्या नावानं झालं ना ते सगळं. म्हणजे कळलं का? आता सर्टिफिकेट वर मी तुला नाव वगैरे टाकलं
समजा तुला मी एक सर्टिफिकेट दिलं की बुवा तू आजचं माझं एक सेशन अटेंड केलं म्हणून मी तुला सर्टिफिकेट देईल. मग तो सर्टिफिकेटचा फोटो तू तुझ्या इन्स्टावर टाकला समजा, आणि मग कोणीतरी त्याचा स्क्रीनशॉट काढून तुझं नाव रब करून त्याचं नाव टाकलं फॉर एक्झाम्पल, तर तो माणूस हा क्लेम करेल ना की हे सर्टिफिकेट माझं आहे, मला पण भेटलंय असं सर्टिफिकेट. मग तू प्रूव्ह कसं करणार की नाही हे माझं आहे? ठीक आहे. तर ही गोष्ट जर तुम्ही तुला एक ब्लॉकचेनचा ब्लॉक बनवून दिली असती तर कोणात दम होता का त्याला चेंज करायचा? नॉट इवन मी. जो क्रिएटर आहे तो पण नाही चेंज करू शकत त्याला. तर ही अशी टेक्नॉलॉजी आहे. याच्या फार डिटेलमध्ये नका जाऊ जर कळत नसेल तर. तुम्हाला हळूहळू कळायला लागेल ही टेक्नॉलॉजी. आणि हे विप्रो इज अ बिग कंपनी अँड इट इज हेवीली इन्व्हेस्टिंग इन ब्लॉकचेन. तर म्हणून मी याच्यात थोडंसं घेतलंय. पण आता हे वॉरने सगळं दुकान लावलंय याचं, बट इट्स ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लागला हा. आता जो फिरायला लागला तो कोणता ग्राफ? कोणता? आता बघ, आता स्टॉक पडला एकदा वरती गेल्यावर, वरती एकदा ब्रेक. हा हा राईट. तर इथं बघ ना, इथून त्याने रेजिस्टन्स घेतलं, ठीक आहे, आणि इथून त्यानं पुन्हा ब्रेकडाऊन केलं. तर आता इथून ब्रेकडाऊन केलं आता हे बघ, तुला जर आता तू जसं जसं प्रॅक्टिस करशील ना तुला पण सवय होऊन जाईल. आता मला 1 मिनिटात दिसला हातला पॅटर्न, दिसतोय का? हा मला 1 hour मध्ये गेलो की इथं हे बघ भेटला मला पॅटर्न, माझा चॅनल पॅटर्न आहे. कळलं? हे थोडं बहुत प्रॅक्टिस नाही होऊन जाईल तुला पण. ऐक ना आता, हे कोणतं ऍप कोणतं वापरायचं? टाकलं ना तुला मी लिंक टाकली ग्रुपवर. तुम्ही जर मोबाईलवर करत असाल तर ट्रेडिंग व्ह्यू नावानी ऍप पण आहे. मी दोन्ही वापरतो, म्हणजे कधी लॅपटॉप नसेल सोबत तर त्याच्यावर पण असतं माझं बघणं. तर आता ठीक आहे, आपण आज कन्क्लूड करू. आज हॅलो दादा, हा बोल ना. ऐक ना, तू कंपनी कशी शोधतो बरं? कंपनीचे नावं पाहिजे का तुम्हाला? नाही, कंपनी कशी शोधतो तू? अरे आता मला ही बस विप्रो कोणी नाव घेतली ना. सांगावं. मला बस मला मागं कोणीतरी सांगितलं लेमन ट्री घे रे, लेमन ट्री भारी कंपनी, लेमन ट्री घे. मग मी टाकलं त्याचं नाव लेमन ट्री. मग इथं बघितलं, मग काय करते बाबा ही कंपनी, काय घेणं नाही आपल्याला. तर मला काय पाहिजे, मला फक्त पॅटर्न पाहिजे. मग त्या दिवशी मी याचा पॅटर्न काढला. ठीक आहे. हे त्या दिवशी जेव्हा मला त्यानं सांगितलं ना, तेव्हा हे इथं कुठेतरी होता स्टॉक. ठीक आहे. मग त्याला कोणीतरी, आता त्याला काही येत नाही स्टॉक मार्केट मधलं, पण त्याला कोणीतरी सांगितलं की लेमन ट्री घे. आता त्याला ज्यानं सांगितलं त्यांनी पण कदाचित हाच चार्ट ड्रॉ केला असेल जे मी केलाय. ठीक आहे. मग त्यानं मला सांगितलं लेमन ट्री घ्यायला सांगायलेत. मग मी गेलो, इथं बघितलं लेमन ट्रीचा काय सीन आहे. तर मग मी बघितलं की बाबा इथं ह्याला 1 2 3 4 5 6 रेजिस्टन्सेस आहेत आणि इथं छान ब्रेकआउट आहे. मग मी या दिवशी इथं एंट्री केली होती. दिसतंय? आता बघा 23% प्रॉफिट, आणि विदिन किती 4 दिवस. ठीक आहे. म्हणजे 100 रुपयाच्या मागे 23 रुपये. 23 रुपये नाही, कंपाऊंड इंटरेस्टने जेवढे होतात तेवढे मोजून घ्या. आणि एक लास्ट क्वेश्चन म्हणजे क्रिप्टो कसं आपण म्हणजे त्याचा पार्ट घेऊ शकतो, म्हणजे आता एक बिटकॉइन आपण घेऊ शकत नाही तर त्याचं म्हणजे थोडे अमाऊंट घेऊ शकतो, तसं आपण स्टॉक घेऊ शकत नाही? नाही, जी प्राइस असेल त्यालाच घ्यावं लागतं तुम्हाला. आता हे 49 रुपीजला आहे ना, तर 49 रुपीजलाच तुम्हाला घ्यावं लागेल. यू कांट ब्रेक इट इंटू 2. हा, म्हणजे त्याचा डिफरन्स का म्हटलं? नाही, तो नाही घेता येत. आणखी क्रिप्टोजला आपण डिवाइड करू शकतो, म्हणजे असं लिमिटच नाही. म्हणजे हे सेबीचा रूल आहे की ऍटलिस्ट म्हणजे मिनिमम शेअर क्वांटिटी एका शेअर होल्डरची 1 असली पाहिजे, हा नियम आहे. इंडियातच का फक्त, का दुसऱ्या ह्याला नाही, पण? सगळीकडे सगळ्या स्टॉक एक्सचेंजवर हाच नियम. त्याचा काही मागं लॉजिकल रिझन असेल, पण यू कांट ब्रेक अ शेअर इन 2 पीसेस. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक कंपनी दाखवतो आणि मग आपण थांबू. हा MRF नावाची कंपनी आहे. ह्याची तुम्ही बॅट बघत असाल, पण ही कंपनी बॅट बनवत नाही. विराट कोहली बॅट वापरतो ह्याची, पण ही कंपनी बॅट बनवत नाही. कंपनी बनवती टायर. आणि हिचा प्राइस सांग बघा आता किती आहे. दिसते का प्राइस? 65,651 रुपये. सो इंडियन स्टॉक एक्सचेंजरवर लिस्टेड सगळ्यात महाग शेअर हाच आहे सध्या. तुम्हाला जर कोणाची स्टॉक स्प्लिट पण करता येतात ना? हा, स्टॉक स्प्लिट्स करतात. म्हणजे कसं होतं, आता बाबा 1000 रुपयाला एक स्टॉक आहे, पण 1000 रुपये मला वाटायला की खूप जास्त आहे.
मग मी काय करतो, जर 1000 रुपयाचा एक शेअर आहे तर मी 500चे 2 करतो. मग समजा जर मी एक्झिस्टिंग शेअर होल्डर आहे, माझ्याकडे ऑलरेडी 10 शेअर घेऊन ठेवलेले, तर माझे आपोआप 10चे 20 होऊन जातात माझ्या अकाउंटमध्ये आणि स्टॉक स्प्लिट होतो. आणि स्टॉक स्प्लिट झाला की असा त्याचा चार्ट असा पडतोय हे बघा. इथून आता 9400 नाही, तर 9400चा समजा 45,000ला नेला त्यांनी, तर डायरेक्ट पुढची कॅन्डल इथं उघडते 45,000ला इथं. मग खरं ते स्प्लिट करतील तेवढं त्यांचं ट्रेडिंग वाढणार ना, का तसं काय नसतं? आता कसं असतं माहितीये का, जे मोठे आता कसं आहे, कोणत्याच कंपनीला काही भाव नाही. आता कसं असतं, छोटे इन्व्हेस्टर्स, आता हे कसं होणार की बाबा कोण नाही घेऊ शकत या प्राइसचा. आता 65,000चा शेअर कोण नाही घेऊ शकत, जे छोटे इन्व्हेस्टर्स आहेत आपल्यासारखे. मग हे छोटे इन्व्हेस्टर्स छोटे काऊन आहेत, कारण की हे कमी पैसा टाकू शकतात म्हणूनच छोटे आहेत ना हे. हो. म्हणजे कळलं का तुला, तू घेशील, पण तू घेऊन किती घेशील, कळलं का? लय सामान कुठं आहे. हा. हा, म्हणजे तू किती घेशील बाबा, 45 रुपयाचा शेअर आहे माझा लेट्स से, तर तू जास्तीत जास्त किती घेऊ शकतोस बाबा, 100 घेशील फार डोक्यावर पाणी गेलं तरी, ठीक आहे, 100 150. पण जर माझा स्टॉक जर आणि ते 150 शेअरनी तुझ्या माझ्याकडे किती रुपये आले, 5-10 हजार रुपये आले, जास्तीत जास्त 5-10 हजार रुपये. मग ते 5-10 हजार रुपये घेऊन मला काय माझ्या कंपनीला असा फारसा फरक पडणार नाही ना. म्हणून अच्छा, अच्छा. काही कंपनीज प्रेफर करतात की आपली स्टॉक प्राइस कमी ठेवायची, काही कंपनीज प्रेफर करतात की जास्त ठेवायची. आता बर्कशायर हॅथवेची प्राइस किती आहे? बर्कशायर हॅथवे हा वॉरेन बफेटच्या कंपनीचा स्टॉक आहे आणि तो जगातला सगळ्यात महाग स्टॉक आहे जर विकत घ्यायला गेलो तर. आज इंडियन करन्सी मध्ये 2.5 लाख रुपये काहीतरी प्राइस आहे त्याची. मला कन्फर्म नाही माहिती, सध्या कमी जास्त झाला असेल, पण इंडियन करन्सी मध्ये तेवढं आहे. तुम्ही गुगल करू शकता. म्हणजे आता मला हे जो MRF चा स्टॉक आहे हे, तर मला एक विकत घ्यायचा असेल तर मला पूर्ण 65,000चाच घ्यावा Yes, लागेल sir. का मी 65,000 रुपये भरो एंड उठाओ, नहीं तो मत लो. दिस इज द ओके ओनली ओके थिंग. हाँ, तुम ऐसे कर सकते हो कि ए तू 10 दे, तू 10 दे, तू 10 दे, एंड सब लोग मिला के एक डीमैट अकाउंट से ले लेते. यू कैन डू दैट, बट दैट कांट हैपन ऑफिशियली. और नहीं, दूसरी ऐसा- बात, जब अपर सर्किट और लोअर सर्किट लगता है तब अपर सर्किट में सब बाई कर रहे थे, तब सेलर को नहीं होता. हाँ, right. तब वो सेल कौन करता है उनको? वो कंपनी को करना पड़ता है, मतलब वो कंपनी का वो अलग होता है स्टॉक उनमें से क्या? नहीं, उनमें से नहीं. क्या होता है कि ये जो सर्किट्स चीज है ना, ये इट इज नॉट डन बाय ट्रेडर्स, मतलब इट इज नॉट लिमिटेड. यूनिटेक्सटाइल का ग्राफ ले लो. हाँ, एक और है वैसे, आई नो, ये कंपनी बहुत बदनाम. महाराष्ट्र में होता. सो यू कैन सी दिस सर्किट्स. तो इसका मतलब क्या है कि दिस डे नो वन इज रेडी टू बाय, ओके, देन सो मतलब सेबी का रूल क्या है कि कोई भी स्टॉक एक दिन में मोर देन 20% नहीं मूव कर सकता. ठीक है, अब ये सुनो क्यों. कोई भी स्टॉक एक दिन में 20% से ज्यादा मूव नहीं कर सकता. ठीक है, अब ये रूल है सेबी का. ये रूल इसलिए है कि अगर तुम एक ही दिन कोई छोटी सी कंपनी में आके लाखों करोड़ों रुपए डाल दो, तो वो कंपनी का प्राइस तो डबल ट्रिपल हो जाएगा ना. Yes. सो दिस इज, ये अलाउ ना करने के लिए एक रूल है कि कोई भी स्टॉक 20% से ज्यादा मूव नहीं कर सकता. सो ये जो मेरा जक्सन फार्मा है ना, ये 3 दिन लगातार 20% मूव किया था इसने. तो फिर इनके ऊपर भी ऐसे रेगुलेशंस होते हैं कि जो बार बार ही 20% का सर्किट हिट कर रहा है उनको भी थोड़ा सा कंप्लेंट होता है. सी, ये अगर तुम देखोगे ना, तो ये दिस इज 20% अप्रोक्सीमेटली 19.99. यहाँ से गिनोगे तो आ जाएगा. दिस इज अगेन 19.99%. सी, यहाँ तक, सॉरी. तो ये ऐसे अगर तुम गिने जाओगे तो ये 2-3 दिन यहाँ पे 19.99% इसने हिट किया था. तो ऐसे कंपनीज को वो ASMR लिस्ट में डाल देते हैं, मतलब स्ट्रिक्ट रेगुलेशंस होते हैं उनके ऊपर. तो वो सब बाद में सीख लोगे, दैट इज नॉट इम्पोर्टेंट. सेबी के रूल से हमें ज्यादा मतलब नहीं है. हमें बस इतना मतलब है कि अगर आपको सर्किट दिखता है कोई भी स्टॉक में, जैसे TTML में सर्किट है, तो एज अ स्विंग ट्रेडर या फिर एज अ प्राइस एक्शन ट्रेडर
you will रिमूव दिस स्टॉक फ्रॉम योर वॉच लिस्ट ओनली डायरेक्टली। अगर इतने ज्यादा सर्किट दिखते हैं तो 1-2 दिन का सर्किट इज ओके, बट अगर तुम सर्किट देखते हो ज्यादा तो यू विल नॉट ट्रेड इनटू दैट। क्योंकि अभी मैं इसका रीजन बताता हूँ। अगर सी आपने यहाँ पे अगर बाय किया होगा, अभी लेट से अगर आपने देखा कि ये बहुत बढ़ रहा है, बहुत बढ़ रहा है, ले लो ले लो ले लो, तो आप ले लोगे इसको इस दिन। फिर इस दिन आपने लिया 5%, फिर 5%, फिर 5%, ऐसे अगर बढ़ते गए ये स्टॉक। फिर इस दिन से क्या हुआ, किसी ने इसको हेवीली सेल करना शुरू किया। अब ये हेवीली सेल कौन करता है वगैरह ये सब मैं आपको बाद में बताऊंगा। ये बहुत मतलब बुरी चीज है हमारे इंडियन स्टॉक मार्केट में जो होती है। हर्षद मेहता ने भी यही किया था जिंदगी में, आपको आपने अगर उसका नाम सुना होगा तो, वरना मैं किसी दिन आपको एक्सप्लेन करूंगा कि हर्षद मेहता ने क्या क्या कांड करे थे और कैसे कैसे करे थे। तो ऐक ना, आडवी लाईन म्हणजे काय? आडवी लाईन, हा काहीच वाढलं नाही. यालाच सर्किट म्हणतात. या आडव्या लाईनचा अर्थ आहे की त्या दिवशी कोणीच त्याला विकलं नाही आणि कोणीच त्याला विकत घेतलं नाही. असं कसं काय झालं? आता त्या स्टॉक मध्ये नाही अप्पर सर्किट लागलं म्हणजे सगळे बाहेर असतात ना त्यावेळी. हा म्हणजे ते कसं असतं की एक तर एकाच साईडला सगळा ओढ आहे. हा याचा अर्थ सगळ्यांना वाटायला बाय 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 करायचं बाय करायचं बाय करायचं. आता त्याच्याकडे त्या लिमिट असतं ना की एका दिवसात जास्तीत जास्त एवढेच शेअर विकू शकता तुम्ही. ठीक आहे, तर ती जर लिमिट हिट असे 2 लेवल असतात, एक 5% सर्किट नाही तर 20% सर्किट. जर समजा असं असेल की थोडं बहुत विकायले, थोडं बहुत घ्यायले, थोडं बहुत विकायले, थोडं बहुत घ्यायले, तर मॅक्झिमम 20% पर्यंत जाऊ शकता तुम्ही तसं कमी जास्त करत. पण जर कंटिन्यू बाईंगच चालू आहे तर 5% सर्किट लागतं. म्हणजे 5% सर्किट असं दिसतं, हे बघ, हे अशा पट्ट्या पट्ट्या दिसतात ना या, आणि या अशा पट्ट्या दिसल्या की त्याच्याकडून दूरच राहा. म्हणजे ऍज अ न्यू ट्रेडर, म्हणजे मी स्वतः पण असा स्टॉक दिसला सर्किटवाला की मी ते बिलकुल घेत नाही. कारण की ह्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही या दिवशी घेणार, मग इथून हे 5%, 10%, 15% प्रॉफिट झालं, मग आता तुम्हाला काय वाटतं अजून एक 20% येईल तर ठीक आहे. पण या दिवशी होता तुमच्यासोबत गेम. मग हे काय करतात, जे असे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स असतात ना ज्यांच्याकडे करोडो रुपये असेच पडून आहेत, ते लोक ह्याला शॉर्ट करतात. आणि त्यांनी यांना शॉर्ट केलं की इथून 5% रिव्हर्स मध्ये सुरू होत आहे. ठीक आहे, आता रिव्हर्स मध्ये हे जेव्हा सुरू झालं ना तेव्हा यू कांट सेल इट. ठीक आहे, कारण की रिव्हर्सचा अर्थच हे आहे की नो वन इज रेडी टू बाय. ओके, ते मला नाही कळालं. मला आडवी लाईन आणि त्याला खाली अच्छा हा हे ना, तर याचा अर्थ हे की थोडं बहुत कोणीतरी सेल केलं होतं त्या दिवशी. आणि ऐक ना दादा, सपोज ती लाईन आहे बघ, आता हा ग्राफ खाली पडू राहिलाय, ग्राफ पडू राहिलाय, हा हा तरी सुद्धा रेड लाईन मध्ये पाहिजे ना? नाही, ते कसं असतं की जर ओपन म्हणजे बघ, हे कॅन्डलस्टिक कशी डिसाइड होते, आज किती रुपयाला उघडला तो स्टॉक. ठीक आहे, अच्छा. जर तेवढ्या रुपयाच्या वर जर क्लोज होत असेल, कळतंय, तर ग्रीन म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू दॅट प्राइस असेल तर ग्रीन. म्हणजे त्यांनी बरोबर, म्हणजे त्यांनी जेव्हा मार्केट स्टार्ट केलं तेव्हाच त्याची किंमत राईट, कमी म्हणजे झाली. 9:15 आणि 0 सेकंद आणि 0 मिली सेकंदाला त्याची प्राइस किती होती. जर त्याची प्राइस होती 10 रुपये, तर जर 10 रुपयेच राहिली ऍट द एंड ऑफ द डे तर ग्रीनच राहील. ठीक आहे, जर 11 रुपये, 12 रुपये किंवा 10 पेक्षा जास्त असेल तरी ग्रीन राहील, आणि जर 10 पेक्षा खाली असेल थोडं जरी तर रेड असेल. तर आता इवन दो हे खाली पडलंय 5%, पण ओपन कुठे झालं, इथंच ओपन झालं ना. हा, तर ते ओपनिंग मग तो प्राइस जो रेड ब्लॉक आहे इकडे, त्याचा एक्झॅक्ट मिनिंग काय आहे? याचा एक्झॅक्ट मिनिंग हा आहे की इट वॉज वेन हा ब्लॉक आला त्या दिवशी ह्याला एखाद्या इन्व्हेस्टरने इतकं दमदार शॉर्ट केलं, म्हणजे विकून टाकले त्याच्याकडचे खूप सारे शेअर्स की लोक. आणि काय होतं हे बघ, या दिवशी हा दिवस, म्हणजे आता मी तुम्हाला मार्केट बद्दल एक करप्ट गोष्ट सांगतो इंडियन मार्केटमध्ये कसं चालतं की आता बघा, इतके दिवस हा स्टॉक वाढला, मग आता सगळ्या लोकांमध्ये काय न्यूज असते, टीटीएमएल घ्या रे, घ्या, टीटीएमएल घ्या, टीटीएमएल सगळ्यात भारी स्टॉक, खूप वाढायला घ्या. मग सगळेजण घेणार हा स्टॉक असा, मग घेणार. मग इथं आता हा माणूस काय बघणार, बघा खूप जणांनी पैसे टाकलेत, आता आपण काय करतो, ज्यानं आधीपासून घेऊन ठेवलेलं आहे ते काय करते, आता आपण खूप सारे विकून टाकू आपल्याकडे जेवढं आहे तेवढं. मग तो माणूस एकदम दमदार विकायला लागतो.
पण आता अजून पण लोक कोणत्या फॉर्म मध्ये आहे की नाही नाही घ्यायला सांगितले घ्यायला सांगितले घ्यायला सांगितले. मग आणखीन लोक इथं एंटर करायला प्रयत्न करतात. मग काही जण या प्राइसला एंटर करतात, काही या प्राइसला एंटर करतात, काही या प्राइसला करतात. मग याच्यामुळे इथं थोडंसं ट्रेडिंग झाल्यासारखा सीन होतो आणि त्याच्यामुळे हा ब्लॉक बनलाय रेड कलरचा. असाच ग्रीन कलरचा बनला असेल कुठेतरी, हे पहा हा ब्लॉक. तर याचा अर्थ असा आहे की त्या दिवशी थोडी बहुत ट्रेडिंग झाली, पण ऍट द एंड इथं बायर्स वन आणि इथं ऍट द एंड ट्रेडर्स वन, सॉरी सेलर्स वन. सेलर वन, ओके कळालं. म्हणजे कॅन्डल ऍक्च्युली सेल अँड बायचं हे हा किती बस, जणांनी सेल केला, किती जणांनी बाय केला. राईट Indicator. राईट. मला ऍक्च्युली त्या रेड ब्लॉकचा मिनिंग नाहीच कळाला. अरे की म्हणजे सपोज आता बायर आणि सेलर आहे, तर बाय काय करणार, घेऊन राहिलाय, आणि सेलर काय करतो, विकतोय. तर इथं जास्त जणांनी सेल केले बाय करण्यापेक्षा असेल. हा ओके ओके जास्त ओके. जणांनी दादा तुम्हाला जे म्हणल्यापेक्षा सांगितलं ते जास्त क्वांटिटी सेल झाली. मग ते एक जणांनी पण पूर्ण केलेली असू शकते. मगाशी ते 5 आणि 20% सांगितलं ना, ते ज्यावेळी नवीन आयपीओ होतो त्याला ते ऍप्लिकेबल नसतं काय? नाही नवीन IPO ला नसतात. एक मिनिट, नवीन IPO नाही नाही प्रत्येकाला असतं रे. आता नाही, कारण नवीन आयपीओ ला की त्याचं म्हणजे पर्सेंटेज जास्त नाही नाही असतं. नाही, जेव्हा पहिल्यांदा लिस्ट होतं ना तेव्हा नसतं ते. काय म्हणजे समजा इश्यू त्या प्राइस आणि दिवसापासून लिस्टिंग पुढे काय? प्राइस मधला डिफरन्स म्हणायला ना तू, इश्यू प्राइस आणि हा. हा नाही त्या तिथं नसतं ते. एकदा मार्केटला लिस्ट झाली ना त्याच्यानंतर लागू होतं ते. अच्छा अच्छा. म्हणजे एखादा जर शेअर तू 100 रुपयाला IPO ला लावला आणि त्याची प्राइस उद्याला 200 झाली तर ते मान्य आहे. हा हा हा. तर IPO वगैरे मी तुम्हाला समजवेल. अँड साक्षी हे कळतंय का, हे हा ब्लॉकचा अर्थ काय? हो हो कळालं आता. की इथून सेल झालं, ओपन इथं झालं, ठीक आहे. इथून सेल झालं आणि ओपन इथं झालं. पण आता बघा सायकोलॉजी कशी असते की इतके दिवस वाढू लागलं, कळलं का? आता असं इमॅजिन करा की तुम्ही इथं बाय केलंय त्याला या दिवशी. मग तुम्ही काय केलं, इतके दिवस वाढायले इतके दिवस वाढायले इतके दिवस वाढायले आणि मग अचानक पडलं रे, अचानक पडलं, ए विका विका आता इथून पडायला लागतंय. कारण की तुम्ही याचा इतिहास बघितलाय की जेव्हा जेव्हापासून हे पडायला लागते तेव्हा हे खूप खाली पडतंय, कळलं का? इथं पण बघा पडायला लागलं की हा हा. पडलं. मग तुम्हाला काय कळलं, हे इतके दिवस वाढू लागला, आता पडायला लागला, आता विका, आता पटकन विका, पटपट विका. मग या दिवशी खूप जणांनी पॅनिक होऊन खूप सारं विकून टाकलं, कळलं. पण त्या दिवशी काही असे पण लोक होते ज्यांना माहित नव्हतं की हे आता इथून पडणार आहे. मग त्या लोकांनी बाय केलं म्हणून ते तिथं थोडासा ट्रेड झाल्यासारखा सीन झाला, कळलं का? ओके म्हणजे ते रेड ब्लॉकच्या खाली छोटीशी रेड लाईन आहे, ते ज्यांनी बाय केलं म्हणजे शेअरची व्हॅल्यू थोडीशी खाली गेली आणि पुन्हा त्यांनी बाय केल्यामुळे ते हा वरती हा आलं राईट. असं का? हा राईट. ओके. कारण की प्रत्येकाला माहित नव्हतं, कळलं का तुला? प्रत्येकाला माहित नव्हतं की आय हॅव येस टू येस. सेल इट, ठीक आहे. आणि तिथं कोणती विक नव्हती, हा सॉरी ती मी लाईन ड्रॉ केली होती. ओके. तर म्हणजे याचा अर्थ काय आहे की आता बघ इथं कसं आहे, इतके दिवस वाढू लागलं तर लोक घ्यायच्या मूड मध्ये आहे ना त्याला. आणि मग एकदम बरं, आता किती किती जण असतात जे चार्ट पण बघत नाही, ज्यांना काही घेणं देणं नसतं चार्टचं, फक्त न्यूजवर ट्रेड करतात ते, ठीक आहे. मग असे लोक काय करतात, नाही नाही TTML तर घ्यायला सांगितले, आमचे ते हे भाऊ आहेत, और ते लय का ते त्यांना सांगितले मला घ्यायला, मग घ्या घ्या घ्या. मग ते लोक चार्ट बघत नाहीत, त्यांना फंडामेंटल माहिती नाही, असंच कुठून तरी ऐकून आलेले असतात ते लोक. आणि मग ते अशा दिवशी ते लोक बाय करतात. ज्यांना चार्ट कळतात ते सेल करतात. मग थोडं बहुत ट्रेड सारखा सीन झाला की बॉडी बनती कॅन्डलची. असे असते, एवढं सिंपल असतं, काही फार डोकं लावायची गरज नाहीये त्याच्यामध्ये. काही नाही कळलं तर तुम्ही मला ऑलवेज विचारा. प्रज्वल, हा बोल ना. बस झालं आजच्यासाठी. हा हा माहिती आहे मला पण वाटतं की मी खूप बोर करतोय. नाही बोर तर नाही रे, हा झालं बस झालं आता. हा. तर आता आजचं मी मी फक्त बाहेर आहे त्याच्यामुळे, नाही तर मी अजून 1.5 घंटा अटेंड केला असता. अच्छा अच्छा, मी बाहेर आहे. नाही नाही काहीच अडचण हा नाही. माझं आता आज हा फक्त मी तुम्हाला ऍज अ होमवर्क एवढं सांगतो की कोणत्याही कंपनीज वाटलं तर एकदम ज्या ज्या कंपनीचं नाव तुम्हाला माहिती आहे तसं मी एक लिस्ट टाकतो कंपनीच्या नावाची तुम्हाला ग्रुपवर. पण तुम्हाला ज्या ज्या कंपनीचं नाव माहिती आहे, रिलायन्स, इन्फोसिस, TCS, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, ज्या ज्या कंपनीचं नाव माहिती आहे त्या सगळ्या कंपनीचे चार्ट एकदा बघा, कसे दिसतात काय दिसतात. आणि नेक्स्ट लिस्ट टाकशील ना ग्रुपवर, हो हो, लिस्ट टाक. आणि नेक्स्ट हा. सेशन मध्ये तुम्ही मला विचारू शकता किंवा इन बिटवीन पण तुम्हाला काही डाऊट आला तर यू कॅन ऑलवेज आस्क की असं असं का झालं, असं असं, ह्या कॅन्डलचा काय अर्थ आहे, मग ही अशी एकदम विचित्र कॅन्डल आहे, मी पहिल्यांदाच बघितली, हिचा काय अर्थ आहे,
असं सगळे तुम्ही डाऊट्स विचारू शकता मला. ओके दादा. ओके. आणि ऐका ना, अजून एक डाऊट होता, स्टॉक मध्ये कसं आपल्याला सपोज एक लेवल असते, हा. जसं बायर असलं तरच आपण सेल करू शकतो. राईट. हा. हा, तसं याच्यात क्रिप्टो मध्ये नसतं ना, क्रिप्टो मध्ये आपल्या मनाला वाटतं तेव्हा आपण सेल करू शकतो, नाही बाय करू. नाही, उलट क्रिप्टोमध्ये तर ही गोष्ट जास्त आहे. क्रिप्टोमध्ये सध्या तसं का वाटतं माहितीये का? कारण की ते जे हे असतं ना, तुमचे ब्रोकर्स जे असतात ना, बायनान्स वाले, युनिफायनान्स वाले, जे लोक ब्रोकर्स असतात, ते ब्रोकरच घेऊन टाकतात तुमचे. कारण की यू आर नॉट बाईंग अ कम्प्लीट पीस, तुम्ही त्यांच्या पीसचा पार्ट बाय करताय क्रिप्टोमध्ये. अच्छा. कळलं का? म्हणजे तुझं आणि म्हणजे कसं असतं की बिटकॉइन तुला जर घ्यायचा, आता एका बिटकॉइनची किंमत किती आहे? 36 लाख आहे ना, का कमी जास्त आहे काय? आणि आता सध्या 33 लाख, 31 लाख. 33 आहे. हा, तर जे 33 लाख रुपीज आहे, आता यू आर नॉट गोइंग टू बाय 33 लाख रुपीज ऑफ बिटकॉइन. So what I will do as a broker, I will buy, let's say, 10 bitcoins, and I will divide those bitcoins into some specific costs. ठीक है? Now if you are selling, ठीक है, so you can sell whatever amount you want, because there is no regulation on it, and plus you do not need any buyer, because the buyer is already me, the broker. कळतंय का? म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रोकरला वापस देताय फक्त, बस एवढंच. तुम्हाला नाही पाहिजे तुमचं. अच्छा. हा, त्याने कसं असतं, ते क्रिप्टो जे आहे ते थोडस त्याचा घोळ आहे, म्हणून मला त्याच्यावर विश्वास लवकर बसत नाहीये. मी पण त्याचा अभ्यास करतोय, पण ते माझं पण थोडस ते वॉरन बफेटच्या सारखंच होतंय, खालीवरी खालीवरी. त्याला काही बेस नाही, त्याला काही हे नाही, ते नाही, नेटवर्थ काही नाही त्याचं म्हणून. पण ठीक आहे, बघू. मी पण करतोय त्याच्यावर अभ्यास, माझ्याकडे आहेत त्याचे पण रिसोर्सेस. कोणाला पाहिजे असतील तर मी शेअर करेल नंतर. तर काय म्हणू लागलो मी, हा, मी चार्टची लिस्ट टाकतो. आज तुम्ही टॉप कंपनीजचे चार्ट व्हिजिट करा, एकदा बघा. ऐक ना, हा, याच्यासाठी बुक्स कोणते? बुक्स आहेत भरपूर. तसं मी मोस्टली फंडामेंटल बेस्डच बुक्स वाचतो, पण प्राइस ऍक्शनवर पण असतील बुक्स. मी थोडंसं रिसर्च करून सांगतो, तसं मलाही नाही माहिती. पण कोर्सेस बरेच आहेत, मी त्या ड्राईव्ह मध्ये अपलोड करून ठेवलेले, आणि ते सगळे चांगले कोर्सेस आहेत. सो तुम्ही त्यांना आता नेक्स्ट सेशन कधी घ्यायचं मग? बघू आता सुट्टी कधी आहे. प्राइस ऍक्शन ट्रेडिंग. प्राइस ऍक्शन वाला कोणता कोर्स पाहिला तू? मी मद्रास ट्रेडरचा केलेला आहे, JFT कम्युनिटी वाला. त्या ड्राईव्ह वर आहे का? हो, आहे. हो. पण ते थोडस त्याचा पासवर्ड ते तिथं लिहिलंय सगळं, पद्धत कसा पासवर्ड क्रॅक करायचा, काय ते सगळं वाचून घ्या त्या लिंक्स वाल्या डॉक्युमेंट मध्ये. ओके, ती वर्ड फाईल ना? हा, वर्ड फाईल मध्ये आहे सगळं व्यवस्थित लिहिलेलं. तुम्ही डीप मध्ये कोर्स करायचा तर करू शकता, मला विचारायचं विचारू शकता. पण तुम्ही आता काय करा, आजपासून सगळेजण चार्ट्स बघणं सुरू करा. ग्रुपवर टाकायला चला की मी हा चार्ट बघितला, मग मी ह्याच्यावर थोडं बहुत ड्रॉ करायचा प्रयत्न केलाय, हे बरोबर आहे का, ट्रायंगल पॅटर्न बरोबर आहे का माझा, असं सगळे तुम्ही डाऊट्स विचारू शकता. ठीक आहे. आता उदाहरणार्थ मी आता हा काही खूप चांगला ट्रायंगल नाही आहे, कशामुळे तर इथं 2च रेजिस्टन्स आहेत. कळलं? हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स. तसं याच्यात 4-5 असते तरी मी घेतलं नसतं, कारण की सर्किटला आहे, बट फक्त एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. ठीक आहे. बेसिकली असे स्टॉक्स बाय अँड डंप करतात ना लोक. हा, हे डम्पिंग खूप होते याच्यामध्ये, आणि लोक काय करतात, ह्याची अफवा पसरवतात, बाबा TTML वाढणार आहे, मग सगळेजण घेणार, मग घेतलं की ओव्हरऑल वाढणार प्राइस. आर्क फायनान्स हा. लेटेस्ट एक्झाम्पल. कोणतं? PFC? नाही, आर्क फायनान्स. अच्छा, मला नाही माहिती काय असेल याचं. बाबा मला तर असे बरेच जण विचारतात की अबे हे स्टॉक घे, तू घे फक्त. मी चार्ट बघितला की सर्किट असतंय बस. हे बाय, बघितलं का? मी 21 ला पाहिलेला, त्या दिवशीपासून वाढतोय. अरे खूप असतं रे. तुला मी अजून एक आयटम दाखवतो, एवढं सांगून आता हे लास्ट आहे, एकदम शुअर लास्ट. हे पाय, एक मिनिट, ते पुराणा वाला घे ना इमेज, एक मिनिट. बरं, इथे पण आहे. हा, सांग.
जे वाढतंय ना आता सर्किट्स खूप सारे वरती वरती जात आहे प्राइस, हा मग त्या दिवशी कोणीच त्याला घेत नाहीये तर त्याची प्राइस वाढती काय? कंपनी घ्यावं लागतं कंपनीला. कसं ओके ओके ओके. कसं असतं माहिती का? बेसिकली ते दोन ह्याच्यावरती म्हणजे असतं कंपनी की ते स्वतःच ब्लॉक लॉस डील्स करते किंवा त्यावेळी. इंट्राडे म्हणजे मध्ये नाही, खूप कसं सारे असतं माहिती का? बायर्सनी सी बाय केलं. हे पा म्हणजे 5% लिमिट लावून ठेवली होती, कळलं मार्केटने. सेबीने काय सांगितलं, 5% वरती नाही वाढायचं. मग 5% जर कोणी वाढून थांबला, आता 5% वाढलं गड्या हे एका दिवसात, मग तिथे लोक काय करतात, आणखीन बायची ऑर्डर टाकतात. ठीक आहे. म्हणजे आता जर मी या दिवशी इथं आलो असतो मैदानामध्ये इथं, मग आता इथं कोणीच सेल करायला तयार नाही, मग मी तरी बायची ऑर्डर टाकली. ठीक आहे. तर मग दुसऱ्या दिवशी ते शेअर मला अलोकेट होऊन जातात. तिथं सेल कंपनी करत असते वेन इट इज बाईंग ना. म्हणजे कळते का हे इश्यू? एक मिनिट, म्हणजे आता मी एक दिवसला मला काहीच नाही, कोणीच बाय नाही केलंय, कोणीच सेल नाही केलंय, हा, मग नेक्स्ट डे त्याची प्राइस का वाढली याचं रिझन नाही कळालं मला. पण लोकांनी अप्लाय केलं ना. कसं असतं, प्री आणि पोस्ट मार्केट नावाचे 2 सेशन असतात. ओके ओके, ठीक आहे. समजलं, ठीक आहे. तर प्री मार्केटमध्ये मी पोस्ट मार्केटमध्ये किंवा प्री मार्केटमध्ये मी अप्लाय केलं की नाही नाही मला हे पाहिजे, ज्या भावानं असेल त्या भावानं मी घ्यायला तयार आहे. मग तिथं काय करते कंपनी, सेल करते त्याच्यातलं. कारण की आपल्याला पहिल्या दिवशी लिमिट किती होती, 5%. मग त्या पहिल्या दिवशीचे सगळे ऑर्डर्स जे उरले आणि दुसऱ्या दिवशीचे प्री आणि पोस्ट मार्केटमध्ये लावलेले ऑर्डर्स, ह्या सगळ्या ऑर्डर्स डिसाईड करतात. जर ह्या ऑर्डर्सची व्हॅल्यू पण 5% असेल तर दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्किट. कळलं का? म्हणजे ऍक्च्युली ही येस किंमत येस. कंपनी वाढवली ना दादा, हा कंपनीने किंमत वाढवली नाही. हा राईट राईट. कंपनीने सपोज वाढवली आता म्हणजे हे ट्रेडर्सच ना. आता बाय करणारे असतील तरच कंपनी वाढवेल ना. म्हणजे सपोज आता मग हे एखाद्याला कुणी विकूच नाही हा राहिलं बोल तर बोल. कंपनीचं मत काय, जर किंमत वाढेल तर ऍटलीस्ट कोणतरी विकल. हा राईट. तर हे कसं असतं, हे कंपनी काहीच करत नसते रे ह्याच्यात. म्हणजे हे सेबीच्या हातात असतो कंट्रोल. कंपनीला माहिती नसते त्याच्या चार्ट सोबत काय व्हायले. ऑफकोर्स मोठ्या कंपनींना माहित नसते. छोट्या कंपनीज खूप लक्ष देतात त्यांच्या चार्टकडे. मोठ्या कंपनीज लॉंग टर्म मध्येच विश्वास करतात फक्त. हा ग्राफ असाच काय आलाय? हा. या दिवशी मी ह्याच्यामुळे काढला हा स्टॉक, की या दिवशी काय झालं होतं माहितीये का, ही कंपनी जी आहे ही वन ऑफ द काय म्हणतात, ही सगळ्यात मोठा फ्रॉड वाली कंपनी आहे ही. ठीक आहे. याचा नुसता पॅटर्न बघा तुम्ही, मंथली टाइम फ्रेम मध्ये दाखवतोय. प्राइस बघा त्याची किती होती एका दिवशी. हायएस्ट प्राइस किती होती बघा, 87,236. आता किती आहे त्याची मग? आता बघ तूच, हे बघ किती, 277. 277 रुपये. इके एनर्जी पण असंच आहे. ठीक आहे. अरे बाबा, एवढं कंट्रोल. आता म्हणून याला ही जगातली म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी फ्रॉड कंपनी आहे. अशा आणखीन बऱ्याच असतील जे ह्याच्यापेक्षा जास्त असतील, पण जे मी लाईव्ह एक्झाम्पल बघितले स्वतःच्या डोळ्याने, म्हणजे कोणी मला सांगायच्या आधी मी स्वतःच डिस्कवर केली की अशी पण कोणती कंपनी आहे. ते येस बँक रिलायन्स हा, वाल्यांचं ते येस बँकचा पण सेम नीलममध्ये. सीन आहे, मी तुला दाखवतो. येस बँकचा एवढा नाहीये फक्त फरक, हा. बट आहे बघ. येस बँकचा एका दिवशी मॅक्झिमम भाव किती होता, 406 रुपये. आजचा भाव किती आहे, 13 रुपये. ठीक आहे. आता येस बँक तर रेप्युटेड कंपनी आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकलंही असेल बरंच नाव. ठीक आहे. हो. म्हणून रेप्युटेड कंपनीने असं, याच्यात कंपनीला काय फायदा? याच्यात कंपनीला काहीच फायदा नाही. कंपनीचं बेकार नुकसान आहे, आणि कंपनीचं नुकसान झालं म्हणूनच असं होत असते. येस बँक मध्ये त्याचे जे मेन होता ना, जे माणूस येस बँकचा, तो त्याचा फाउंडर वारला होता. तेव्हापासून तिथं जे त्यांचे पार्टनर्स होते त्यांच्यात भांडणं सुरू झाले, आणि ते भांडणांमुळे ते कंपनी पूर्ण वाया गेली. पण दादा, आता सपोज तो एखादा चमचा मेन चेअरमॅन झाला तर कंपनीचे शेअर पुन्हा वाढायला सुरुवात होईल ना? हा, आता समजा तू मला सांग, एखादा खूप जबरदस्त माणूस आहे जे खरंच खूप भारी टाटा. बिझनेस चालवलेले आहेत ना. आता उदाहरणार्थ सत्यम नडेला आहे. मायक्रोसॉफ्ट. काय, आता सत्यम नडेला एखाद्या रॅन्डम कंपनीला विकत घेतो आणि तो त्याचा चेअरमॅन बनतो. आता प्रत्येक माणसाला विश्वास आहे ना सत्यम नडेलावर, अच्छा. की हा माणूस कंपनी भारीच करेल म्हणून. आता इलॉन मस्क येतो आणि डायरेक्ट येस बँक विकत घेतो. जस्ट इमॅजिन सिनारिओ. इलॉन मस्क आला आणि येस बँक विकत घेतली, तर सगळ्या जगाला माहिती आहे की इलॉन मस्क एका कंपनीचं काय करू शकतो, त्याच्यात किती पॉवर आहे.
म्हणून मग ते फंडामेंटल्स कंपनीचे चेंज होणार लागणार. चांगला माणूस, अरे लीडर चांगला असेल तर काही चांगलंच होत असतं ना रे. कळतं का? आणि आता इलॉन मस्क सारखा माणूस जर एखादी कंपनी हातात घेते तर तो काही चांगलंच करेल. आणि मग ते थोड्या दिवसात रिझल्ट दिसायला लागले की तर मग त्याचा भाव बुम 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 घ्याच मग फक्त. की कळलं आणि आणखी एक विचारायचंय, व्हॉट डू यू थिंक अबाउट पेनी स्टॉक्स और मल्टी बॅगर्स? सी मी तेच तुम्हाला त्या दिवशी सांगू लागलो आताच थोड्या वेळा आधी की पेनी स्टॉक्स जे असतात हे हायली मॅनिप्युलेटेड असतात. कशाहून? तर त्याच्यात मॅक्झिमम वेळा सर्किट असतं, काहीतरी सर्किट चालूच असतं त्यांना. आणि कसं असतं माहिती का, हे लोक मॅनिप्युलेट करतात रे स्टॉक. म्हणजे आता उदाहरणार्थ तुझ्या खिशात 100 करोड रुपये सध्या उगच पडून आहेत 100 करोड रुपये काय, आणि तुला जर एक कंपनी भेटली तुला जिचं मार्केट नो, कॅपच 50 मी करोड आहे. हे नाही विचारते, म्हणजे हाऊ टू आयडेंटिफाय दिस गोना बी मल्टी बॅगर असं म्हणतोय. हा, तर त्याच्यासाठी फंडामेंटल अनालिसिस शिकावं लागतं. फंडामेंटल अनालिसिस शिकावं लागतं त्याच्यासाठी, आणि ते मी पण ओके शिकतोय. ओके, गॉट इट. आणि हा, फंडामेंटल अनालिसिस जर तुम्हाला येत असेल तर इट इज अ की स्किल, खूप काम येईल तुम्हाला. तर ठीक आहे, उद्यापासून मी चार्टचा वर्षाव एक्सपेक्ट करतो तुमच्या सगळ्यांकडून की स्पॅम, एकदम स्पॅम करायची परमिशन आहे, पण एकच स्टॉक खूपदा नका टाकू. अननेसेसरीली स्पॅम करायचं म्हणून एकच स्टॉक 10 टाकला असं नका करू. वेगवेगळे स्टॉक्स टाका, चार्ट्स काढा, थोडे बहुत प्रयत्न करा, चुका करा, काही नाही. माझे तर एकदम बेकार होते सुरुवातीचे स्टॉक, असं एकदम एक पण रेजिस्टन्स नाही, तिथं आडवी लाईन ओढून दिली असे होते माझे सुरुवातीला. तर मी सांगत जाईल काय चुकलं काय बरोबर आहे. एखादा तुमच्यामधून पण एकदम भारी स्टॉक भेटू शकतो, आपण सगळेजण मिळून ती ट्रेड घेऊ शकतो जर कोणाकडचा भारी असेल भेटला चार्ट तर. कळतंय का? हा. ठीक आहे. सो ठीक आहे, जा एकदम ताबडतोब अटॅक करा त्याच्यावर, वेबसाईटवर, आणि सापडा. मी चार्टच्या ह्याच्या कंपनीजची लिस्ट टाकतो. या बेसिक कंपनीज आहेत, निफ्टी 50 मधल्या कंपनीज मोस्टली याच्यात इन्क्लूड केल्याचा प्रयत्न केला आहे मी. आणि आणखीन आहेत थोड्या बहुत कंपनीज चांगल्या वगैरे, तर तुम्ही त्यांना रेफर करू शकता की या कंपनीज आहेत गड्या चांगल्या कंपनीज म्हणून, आणि त्याचे चार्ट्स काढा. आणि 99% प्रोबॅबिलिटी आहे की तुम्ही जर एखाद्या कंपनीचा चार्ट आउट ऑफ माय गिवन लिस्ट टाकलाय तर तो माझ्याकडे ऑलरेडी प्रिपेअर्ड असेल. सो मी तुम्हाला इमिजिएटली माझा स्क्रीनशॉट टाकू शकतो आणि यू कॅन कम्पेअर की तुमचा आणि माझा याच्यामध्ये काय फरक आहे, आणि ते हेल्प करेल तुम्हाला तुमच्या चुका कळाल्यावर. ओके. हा, तर आणि हा, यू आर लाईक फ्री टू गो आउट ऑफ द बॉक्स. तुम्हाला एका कंपनीचं नाव कोणी सांगितलं तर बिलकुल करत आता वॉरचा काही इफेक्ट होईल ना उद्या, हो बाबा, पण शेअर वाढत. नाही, प्रोबॅबली उद्या मार्केट ग्रीन राहील, कारण की ते नेगोशिएशन साठी तयार झाले ना आज संध्याकाळी. तेच आणि काय ते आणलं. परवा दिवशी एकदम म्हणजे त्यानं पिक घेतला, ते अमेरिकनच सँक्शन लावले त्यामुळे ते हा हा, आणि स्विफ्ट मधून बॅन केलं रे त्यांना. स्विफ्ट काय असतं माहिती का? स्विफ्ट हे त्याचा फुल फॉर्म आता लक्षात नाही, मी आत्ताच वाचलं थोड्या वेळा आधी. काय असतं की इंटरनॅशनल पेमेंट साठी कामी येतं स्विफ्ट. लक्ष्मी केमिकल आय वॉज होल्डिंग सार्थक फॉर लॉंग टाइम. लक्ष्मी केम अशातच मी सेल केलं त्याला याच्यामध्येच. हा राईट, हे बा, मी इथं घेतलं होतं त्याला या सपोर्टला, आणि इथून घेऊन इथं सोडलं होतं काही, इथं या कॅन्डलला काहीतरी सोडलं होतं मी. तो येस, इट इज अ गुड स्टॉक. आणि फंडामेंटल तुम्ही याचे बघू शकता, थोडे बहुत मला पण येतात, पण मी पण काही प्रो नाही आहे फंडामेंटल बघण्यामध्ये, शिकणं चालू आहे माझं. ठीक आहे, एक अजून ट्रँगल भेटला. कसं काढून आता जे त्यांनी टॉपला गेला, टॉप वरून सध्या मी एखादा हे केली, लाईन काढली जिथं सध्या चालू आहे, हा, आणि एक खालचा जिथून पीक वर आणि खालून जिथून हे केलं त्याने पिकअप घेतलाय तिथून एक लाईन काढली. हा, बस काही नाही, तुम्ही प्रयत्न करा, तुमची चुकू द्या रे, काहीच अडचण नाही ना. ग्रुपवर टाका बिंदास, मला डीएम करा वाटलं तर, हा चार्ट कसा आहे, तो चार्ट कसा आहे, मी इमिजिएटली तुम्हाला काढून दाखवेल की नाही ह्याच्या जागी असा काढ, ती लाईन वरती कर, ही लाईन खाली कर. चालतं आता. हा, तुम्ही जसं प्रॅक्टिस कराल ना तुम्हाला जमायला लागेल.
आणि बोलण्यामध्ये आपल्याला एक ठीकठाक स्टॉक भेटलेला आहे. पण ह्याला तुम्ही आता इथं कळतंय का तुम्हाला? आता आता एवढं कळत असेल ना की ब्रेकडाऊन झालंय म्हणून याच्यात. ये मी तेच बोलणार होतो. राईट. तर आता हा ब्रेकडाऊन आहे इथं. अँड हा वी कॅन एक्सपेक्ट सम नेगेटिव्हिटी. पण जर हे इथून क्लाइंब अप झालं तर इट इज अ पॉझिटिव्ह पॉईंट, कारण की इथं एक हलकासा सपोर्ट आहे या लाईनला. येस, बघा आहे का नाही बरोबर टेकलेलं तिथंच. होय. हे असं असतं रेजिस्टन्स अँड सपोर्ट्स. इन्फिबीम तुम्हाला दाखवतो एकाच मिनिटामध्ये. रेजिस्टन्स अँड सपोर्टची जादू बघायची असेल तर बघा, ते सपोर्ट्स बघा त्याचे. कळलं? एकदम सही बसला. आता तिथलं पीक घेणार काय ते पुढं, म्हणजे ते पूर्ण कव्हर बस केल्यानंतर इथून इथं जाणार आता. इथून इथं मग एखाद्या वेळेस रेजिस्टन्स येईल, असं काहीतरी होईल तर टाइमपास होईल थोडा, आणि मग एका दिवशी ब्रेकआउट करेल. ते ब्रेकआउट केलं की मी तयारच आहे घ्यायला. कोणती कंपनी? इन्फिबीम. कंपनीजचे नाव बघून नका घेत जाऊ. आता चार्ट काढायला थोडं बहुत बेसिक शिकलात. चार्टचे नाव म्हणजे मी तुम्हाला हे नाव सगळे टाकणार आहे. दिवस तुम्ही घालू शकता. कॉलेज नका बुडवू फक्त. तसं मी माझं फर्स्ट इयर पूर्ण ह्याच्यातच घातलंय. म्हणजे हेच करत होतो मी दिवसभर लेक्चर सोडून. म्हणून तर रुपाली मॅम वगैरेंनी मला खूप रागवले सगळ्याबद्दल. पण ते सगळं जाऊ द्या. पण तुम्ही तुमचा टाइम वगैरे काढून थोडंसं जसं जेव्हा जमेल तुम्हाला, एका दिवसातून 5 जरी स्टॉक बघितले तरी खूप झालं. आणि वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये बघा. 1 डे बघा, मग वीकली बघा. आता हे बघा, वीकली मध्ये किती पडलं बघा, 2 वीक मध्ये किती पडलंय बघा. काय बाय 77%. म्हणजे 100 रुपये राहिले असते तर 78 रुपीज गेले असते तसे. ते म्हणजे फंडामेंटल अनालिसिस त्याला काही तिथे प्रॉब्लेम आलेला काय? हा म्हणजे काय असं असेल बाबा, कंपनीचं बेकार नुकसान झालं, त्याचा चेअरमॅन वारला, असं काहीतरी मेजर प्रॉब्लेम असेल ना कंपनीचा. आता ही डेट बघायची इथून अंदाजे 10 सप्टेंबर 2018 ला इन्फिबीमला काय झालं, करा युट्यूब वर टाका, भेटेल काहीतरी. सप्टेंबर 2018 मध्ये इन्फिबीम सोबत काय झालं बाबा, अशी घटना कळेल लगेच. तो आई होप आप इसे समझे होंगे. मिलेंगे नेक्स्ट क्लास में. जय हिंद. कुठं ऐकले हे? खान सर. हा, खान सर म्हणतात. चला मी तुम्हाला लिस्ट टाकतो, तुम्ही सापडा चांगले चांगले चार्ट. ठीक आहे, काही नाही कळलं तर विचारा. ओके. आता नेक्स्ट लेक्चर काय झालं? प्राची कोण आहे? प्राची लगड. Yes. Are you in the group? No. Okay. So you want to be added in the group? Yes. Okay, DM me. So yes, so you can go and I'll send you the file. आता मला पण सापडावं लागेल यार ती फाईल. ठीक आहे, तर चालेल, आपण बघू. ओके, चलो गुड नाईट. हा, नाईस सेशन. तू त्या हॅकेथॉनचं करू राहिला का दादा? कोण मी? हा हा म्हणजे हो, आमचं आहे थोडं बहुत ग्रुप. म्हणजे कसं असं मला सांग ना, मला आयडिया, आम्ही पण करू राहिलो. अरे हॅकेथॉन काही नाही, पीपीटी आधी द्यायची असते, तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय ते द्यायचा असतो, आणि त्याच्यानंतर ते 1-2 महिन्याचा टाइम देतात, तेव्हा तो कोड करायचा असतो पूर्ण. आधी आयडिया विचार करा. आमचं ते चॅटबॉट आहे, AI चॅटबॉट. तू सेकंड इयर ला थर्ड इयरला? सेकंड इयर. अच्छा. तर कॉलेजला ऑफलाईन आहे का सध्या? नाही, मी आता इनसेम नंतर येईल. साक्षी तू ऑफलाईन गेली आहे ना? हो. कोणत्या हॉस्टेल मध्ये आहे तुम्ही? कोण आहे अजून ऑफलाईन? मी नयनच्याच रूम मध्ये. हो का? मी पण ऑफलाईन. दीदी तिला विचार मला फोन का करू लागली, तुमचं आता सुरू होतं ना तेव्हा फोन. हा, ती म्हण
ती आहे की मी प्रज्वलला कधीपासून कॉल करतेय पण प्रज्वल उचलतच नाहीये. मग मी तिला म्हटलं की इकडे मीटिंग चालली आहे. तर काही नाही, ती माझी कलिग आहे. हा, आम्ही दोघं कलिग म्हणजे आता हो ते रे, माहिती आहे ते मला माहिती आहे. खूप काही काम कुठाने करत असतो. ठीक आहे, चला तुम्ही जाऊन सापडा चांगले चांगले चॅट. बरं. हा, चलो बाय. गुड गुड नाईट. बरं.